श्री पतंजलि महामुनये नमः। त्यानंतर या सूत्रामध्ये प्रणवाचा जप अर्थ भावनेसह करायचा असं म्हटलेलं आहे आणि त्यामुळे या सूत्रामध्ये प्रणवाची अर्थभावना हा जो प्रकार सांगितला आहे त्यात भावाच्या बद्दल भावाचा महिमा आपण 23व्या सूत्राच्या प्रसंगामध्ये पाहिलं। त्या ठिकाणी भाव महिमा ईश्वर प्रणिधानाद्वा या सूत्राचा विचार करताना आपण भाव महिमा हा एक प्रकारे गायला होता। तर तो भाव जो आहे त्या भावाचं महात्म्य लक्षात घेऊन आपण अर्थाच्या अनुरोधानं अनुषंगानं भावना करून घेणं हे महत्वाचं असतं। तर हा भाव महिमा आपण 23व्या सूत्रात जो पाहिला तो कदाचित या ठिकाणी विस्मृतीच्या पडद्यापलीकडे गेला असेल, म्हणून पुन्हा एकदा तो भाव महिमा तुम्हाला सांगतो। या भावाचा महिमा गाताना एक कवी म्हणून जातो, भावेन लभ्यते सर्वं भावेन देवदर्शनम भावेन परमं ज्ञानम तस्मात् भावावलंबनम भावात् परतरं नास्ति त्रैलोक्य सिद्धं इच्छितं भावे हि परमं ज्ञानं ब्रह्म ज्ञानम् अनुत्तमं भावात् परतरं नास्ति येन अनुग्रहान् भवेत् भावात् अनुग्रह प्राप्ति अनुग्रहात् महान् सुखी भावेन लभ्यते सर्वं भावाधीनम् इदं जगत् भाव विना महाकाल न सिद्धि जायते क्वचित् भावात् परस्ति भावाधीनम् इदं जगत् भावेन लभ्यते योगः तस्मात् भावं समाश्रयेत। इतकं बोलकं असं वर्णन त्या ठिकाणी आहे। अर्थात त्यामुळे भावाचा माणसाने आश्रय नेहमी करावा। विशेषतः उपासनेच्या क्षेत्रामध्ये त्याचं महत्व अनन्य आहे, हे काही सांगावं लागत नाही। तर असो, एकूण या ठिकाणी प्रणव अर्थ आणि त्या अर्थावर भावना आणि पूर्वी सांगितल्याप्रमाणे अर्थाच्या अनुषंगानं अर्थाच्या अनुरोधानं भावनाही प्राप्त होत असते। आणि पुन्हा हा जो योगाचा प्रांत आहे, योगामध्ये प्रणवाची उपासना आहे। कारण प्रणवाची उपासना आपण पाहिलं ज्ञानयोगातही आहे, कर्मयोगात आहे, भक्तियोगातही आहे। पण ध्यानयोगामध्ये जी प्रणवाची उपासना आहे त्यामध्ये अर्थभावना ही तर आलीच सूत्रकारने सांगितल्याप्रमाणे, पण त्याची एक विशिष्ट प्रक्रिया आहे आणि त्याचा निर्देश हा मुंडकोपनिषदामध्ये आपल्याला प्राप्त होतो। त्यात एक महत्वाची अशी कंडिका आहे, प्रणवो धनुः शरो हि आत्मा, अशा प्रकारचं एक रूपक आहे। प्रणवो हि धनु शरो हि आत्मा ब्रह्मतल्लक्ष्यम् उच्यते अप्रमत्तेन वेद्धव्यं शरवत् तन्मयो भवेत, असं त्या ठिकाणी मुंडकोपनिषदामध्ये ऋषी सांगून जातात की प्रणव हा त्या ठिकाणी धनु आहे आणि आत्मा म्हणजे अनुसंधान, बुद्धी, मन, चित्त यांची सगळी एकाग्रता यांचा एक एकीकृत अखंड असा प्रवाह जो जे अनुसंधान तो बाण आहे। म्हणजे प्रणव हे धनुष्य आणि आपलं अनुसंधान जे असतं तो बाण आहे आणि लक्ष्य काय तर आत्मतत्व ब्रह्मतत्व। आणि अप्रमत्तेनं म्हणजे प्रमाद विरहित कुठल्याही प्रकारचा हलगर्जीपणा न करता हा या ठिकाणी आपण ते शरसंधान करण्यासाठी कुठल्याही प्रकारे प्रमाद आपल्या हात होता कामा नये आणि मग त्या प्रमाद विरहित असं शरसंधान करून आपण त्या लक्ष्याला जाऊन भिडावं। आपण तन्मय व्हायला पाहिजे, ब्रह्ममय व्हायला पाहिजे, अशा प्रकारची ही उपासना आहे असं हे रूपक या ठिकाणी सांगतं। तसंच योगाच्या ग्रंथांमध्ये अजूनही काही वर्णन सापडतात। तर योगी याज्ञवल्क्य स्मृतीमध्ये असं म्हणतंय, अदृष्ट विग्रहो देवाम भावग्राह्य मनोमयः तस्य ओंकार स्मृतो नाम तेनाहुत प्रसीदती।
या स्मार्तवाक्यात स्मृतिवाक्यात असं म्हटलंय की त्यांनी म्हणजे प्रणवाचा जप कुठे करावा आणि भावना कुठे करावी आणि त्यांनी सिद्ध असं काय होतं हे त्यांनी सांगितलेलं आहे. ईश्वराचा अदृष्ट असा विग्रह, असा केवळ भावग्राह्य, अदृष्ट असावा पण भावग्राह्य अशी भगवंताची मूर्ती ही मनोमय अंतरंगामध्ये चितारावी आणि ती प्रणवाद्वारा त्याचं स्मरण करून त्याची उपासना करावी म्हणजे ईश्वरी प्रसाद मिळतो असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि मग ही जी योगाची प्रणव उपासनेची पद्धत आहे, अर्थात योग म्हटल्यानंतर प्राणापान क्रियासहित होणारी उपासना ही या ठिकाणी महत्वाची ठरते. प्रणवाचा जप आपण जपमाला घेऊन सुद्धा करू शकतो, पण अजपा जप म्हणजे श्वासासहित चालणारा जप हा महत्वाचा असतो. आणि मागे सांगितल्याप्रमाणे छांदोग्य उपनिषदामध्ये ते जे उद्गीत विद्येच्या प्रसंगी एक उपाख्यान आलेलं आहे, त्यात आपण असं पाहिलं की देवांनी उपासना पंचज्ञानेंद्रियांद्वारा केली, मनाद्वारा केली आणि या 6 प्रकारच्या उपासना ज्या भ्रष्ट झाल्या, असुरांनी त्या भ्रष्ट केल्या. पण ज्यावेळेला त्यांनी प्राणाद्वारा ती उपासना केली त्यावेळेला त्या असुरच भ्रष्ट झाले. म्हणजे असुरांनी या देवतांवर ज्यावेळेला हल्ला केला, देवता ज्यावेळेला प्राणाद्वारा प्रणवाची उपासना करत होते, तर ती भ्रष्ट करण्यासाठी ज्यावेळेला देवाने हल्ला केला त्यावेळेला त्यात वर्णन असं आहे की मातीची ढेकळं दगडावर फेकल्यावर काय होतं, मातीचं चूर्ण होतं, त्या ढेकळांचं चूर्ण होतं, तसं या असुरांचं चूर्ण झालं, ते विदीर्ण झाले. अशा प्रकारे असुरांचा प्रयत्न निष्फळ झाला आणि असुरच नष्ट झाले असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणजे प्राणाद्वारा केली गेलेली उपासना यशस्वीच होते एवढं नाही, तर ती कशा तऱ्हेने यशस्वी होते हे सुद्धा त्या ठिकाणी उपनिषदकार सांगून जातात. अर्थात त्यामुळे मुख्य प्राणाद्वारा उपासना करण्याचा प्रकार हा अतिश्रेष्ठ आहे असं योगशास्त्राच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी सांगावंसं वाटतं. म्हणजे ध्यानयोगामध्ये प्रणवाची जी उपासना होते ती उपासना मुख्य प्राणाद्वारा करणं हे अत्यंत महत्वाचं असतं. आणि मुख्य प्राणाद्वारा करायचं म्हटल्यानंतर साधकावस्थेमध्ये श्वासोश्वासाद्वारा प्राणापान क्रियेद्वारा प्रणवाची उपासना करणं हे या ठिकाणी अभिप्रेत असतं. तर हा प्रकार कसा असेल तर त्याची एक थोडी रूपरेषा देतो की मन प्रसन्न आणि शांत चित्त होईल. असं झाल्यानंतर एकांतामध्ये बसून शुचिर्भूत होऊन एकांतामध्ये अवस्थेमध्ये बसून, अर्थात त्यावेळेला मन प्रसन्न आणि शांत असेल याची काळजी घेतली पाहिजे. आणि त्यानंतर शांत चित्त आणि प्रसन्न चित्त असताना समंकाय शिरोग्रीवन धारेन अचलम स्थिरहा अशा अवस्थेत बसून संप्रेक्ष नासिकाग्रम शब्दिशश्च अनवलोकयन म्हणजे 2 मिनिट डोळे ठेवून डोळ्याची दृष्टी नाकाच्या टोकाकडे म्हणजे खालच्या दिशेने अधो दिशेकडे दृष्टी ठेवून शांत चित्त बसावं. समंकाय शिरोग्रीवन धारेन अचलम स्थिरहा अशा बैठकीमध्ये बसावं. आणि प्राणापान क्रिया ही जी आहे, श्वासोश्वासाची क्रिया जी आहे ती शांत सौम्य निर्मळ निर्वलय होईल अशा तऱ्हेने आपण संतुलित शरीर आणि मन या अवस्थेमध्ये राहावं. म्हणजे थोड्या वेळाने श्वासोश्वास हा शांत सौम्य मंद असा चालू राहतो आणि मग त्याचं एक परिवलन होतं. श्वासोश्वास ही अखंड क्रिया चालू राहते आणि त्याचं एक परिवलनात्मक भ्रमण हे चालू राहतं. आणि परिभ्रमणात्मक जे वलन शरीरामध्ये चालू असतं की श्वास घेण्याच्या क्रियेमध्ये प्राण हा शरीराच्या अधोभागातून ऊर्ध्वभागाकडे येतो, श्वास सोडताना तो ऊर्ध्वभागाकडून अधोभागाकडे जातो. अशा प्रकारे त्याचं एक परिवलन चालू असतं आणि ह्या परिवलनावर अनुसंधान ठेवायचं. आणि या परिवलनावर अनुसंधान ठेवता उच्छ्वास ज्यावेळेला चालू असतो त्यावेळेला
ओंकाराचा उच्चार मनामध्ये करायचा आणि ज्यावेळेला श्वास घेण्याची क्रिया होते त्यावेळेला दोन प्रणवामधला जो थांबा असतो किंवा ज्याला लय म्हणतात, तर त्या ठिकाणी म्हणजे प्रत्येक वेळेला उच्छ्वासाबरोबर प्रणव म्हणायचा आणि श्वासाबरोबर दोन प्रणवादरम्यानला तो संधी काळ. अशा प्रकारे हा प्रणव जप श्वासोश्वासा सह करण्याची एक साधना माणसाने केली पाहिजे, साधकांनी केली पाहिजे. मग त्यामध्ये जसं जसं प्रावीण्य येत जाईल तसं तसं प्राण आणि जप यांच्यामध्ये एकसंधता येत जाईल आणि अशा प्रकारे साधनेला सुरुवात करून प्राणापान क्रियेसहित प्रणवजप हा साधकांनी करायला पाहिजे. म्हणजे असं करता 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 शेवटी मुंडकोपनिषदामध्ये जो प्रकार सांगितला, प्रणवो धनु शरो आत्मा ब्रह्मतल्लक्षम उच्यते आत्मप्रमतेन वेदव्यम शरवत तन्मयो भवेत, हा प्रकार त्या ठिकाणी संभवू शकतो. तर अशा प्रकारे प्रणवजपाची साधना ही सुरू होत असते आणि त्यामध्ये प्रावीण्य येता 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 ती एक स्वाभाविक क्रिया होऊन जाते आणि प्राणापान क्रिया म्हणजे उच्छ्वास हा प्रणवात्मक होऊन जातो, असं त्या ठिकाणी घडू शकतं आणि घडतं. आणि त्यामुळे चित्तवृत्ती या शांत, सौम्य आणि निरोधाकडे अभिमुख होत असतात. अर्थात योगा मार्गक्रमण हे व्हायला लागतं आणि हा प्रकार म्हणजे स्वाध्यायासह योग आणि योगासह स्वाध्याय असं भाष्यकारांनी जो सांगितला, विष्णू पुराणातलं पराशर ऋषींचं त्यांनी वचन जे आपल्याला उद्धृत करून सांगितलं, तो प्रकार अशा प्रकारे होतो की स्वाध्यायासह योग आणि योगासह स्वाध्याय, अर्थात प्रणवासह योग आणि योगासह प्रणव, हा प्रकार त्याच्यातून संभवू शकतो. तर हा जो प्रणव उपासनेचा योगज प्रकार आहे, योगजन्य प्रकार आहे, योगात्मक प्रकार आहे, त्याच्यातून चित्तवृत्तींचा उपशम होऊ शकतो असं शास्त्राने म्हटलेलं आहे आणि त्यातून आत्मसाक्षात्कार होतो असंही उपनिषदाने म्हटलेलं आहे. मांडुक्य उपनिषदामध्ये 8व्या मंत्रामध्ये असं म्हटलंय, सो अयमात्मा अध्यक्षरम ओंकारः, असं उपनिषद म्हणतं. या मांडुक्य उपनिषदामध्ये पुढे असं म्हटलंय, प्रपंचोपशमः शिव अद्वैत एव ओंकार आत्मा एव संविशन्ति आत्मना आत्मनम एव य एवं वेद. अशा प्रकारे आत्मसाक्षात्कार आणि चित्तोपशम किंबहुना प्रपंचोपशम होऊ शकतो असं उपनिषदकार सांगतात. यातला आशय असा की अर्थात तो योगाच्या प्रकरणाला अत्यंत महत्वाचा आहे आणि त्यामध्ये भाव असा की म्हणजे आता मांडुक्य उपनिषदातली जी कंडिका सांगितली त्यात असं म्हटलंय की प्रपंचापासून अतीत म्हणजे विषय वैतृष्ण्य आणि गुणवैतृष्ण्यकारक वैराग्य, त्याद्वाराच आपण आपला प्रपंचोपशम होत असतो. तर तसं अद्वितीय असं कल्याणमय म्हणजे शिव कल्याणमय असा प्रणवच तो आत्माद्वारा परमात्म्यामध्ये प्रविष्ट होतो. अर्थात ईश्वर प्रणिधानानं हा आत्म्याचा परमात्म्यामध्ये विसर्जन होण्याचा प्रकार संभवतो असं म्हटलेलं आहे. प्रणवोपासनेद्वारा समाधीद्वारा समाधी फल मिळतं, कैवल्य मिळतं असं भाष्यकारांनी सांगितलंय. सूत्रकारांनी प्रकरणाच्या अनुरोधाने असं म्हणता येतं, कारण त्याने असंप्रज्ञात समाधीचा उपाय म्हणून या ठिकाणी प्रणवाची उपासना सांगितली, ईश्वराची उपासना प्रणवाद्वारा सांगितली आहे, प्रणवाचा जप सांगितलाय. त्याचा अर्थ असा होतो की प्रणव जपाद्वारा असंप्रज्ञात समाधी आणि तत्फलात्मक कैवल्य हे प्राप्त होऊ शकतं असा योगशास्त्रकारांचा स्पष्ट सिद्धांत आहे. आणि अर्थात तो भाष्यकारांनी स्पष्टपणे मांडलेला आहे. तर ईश्वर प्रणिधानाद्वा या सूत्राच्या प्रसंगामध्ये भाष्यकार असं म्हणतात, तत् अभेध्यान मात्रादपि योगेन आसन्नतम समाधी लाभ समाधी फलम च भवती. हे जे
ईश्वर प्रणिधानाचा हा जो प्रकार आहे प्रणव जपाद्वारा अर्थभावनेसहित प्रणव जप, त्याच्यातून काय होतं, आसन्नतम शीघ्रतम असा असंप्रज्ञात समाधी लाभ होतो. केवळ समाधी लाभ होतो असं नाही, तर समाधीचं फळ जे कैवल्य आहे तेही प्राप्त होतं, असं भाष्यकार त्या ठिकाणी योगशास्त्राचा सिद्धांत स्पष्ट करताना म्हणतात. मग आता मुंडकोपनिषदामध्ये काय म्हटलंय बघा, ओमित्येव ध्यायत आत्मानम. एकंदरीत योगाच्या दृष्टिकोनातून प्रणव मंत्राला किती महत्व आहे हे या ठिकाणी लक्षात येतं. आणि हे सांगताना एक मुद्दा या ठिकाणी मनामध्ये एकदम आला, तो म्हणजे मंत्रयोगांग. मंत्रयोग अशा प्रकारचा एक आपल्या परंपरेमध्ये योग आहे. आपल्या अध्यात्म साधनेंना सगळ्यांना योग म्हणण्याची आहे. ज्ञानयोग, ध्यानयोग, कर्मयोग, भक्तियोग, जपयोग, लययोग, तंत्रयोग, मंत्रयोग, अशा प्रकारे म्हणजे युंजितावस्था प्राप्त करून घेणं, आपल्या उपासनेमध्ये युंजितावस्था प्राप्त करून घेणं याला योग म्हणत असल्यामुळे मंत्रयोग हाही एक प्रकार आहे असं या ठिकाणी सांगून जावं असं वाटतं. आणि या मंत्रयोगाची 16 अंग मंत्रयोग शास्त्र सांगतं. तर ती 16 अंग अशी भक्ती, शुद्धी, आसन, पंचांग सेवन, आचार, धारणा, दिव्य देश सेवन, प्राणक्रिया, मुद्रा, तर्पण, हवन, बली, याग, जप, ध्यान, समाधी अशी 16 अंग मंत्रयोगाची आहेत. तर भक्ती म्हटल्यानंतर आपल्याला अर्थ लक्षात येतो, भक्ती असल्याशिवाय मंत्रयोग हा कसा साध्य होईल. त्यामुळे भक्ती हा हे एक त्याचा अंग आहे. शुद्धी म्हणजे दिक्स्थान, शरीर आणि मन, वाक अशा प्रकारची ह्यांची शुद्धी. दिक्शुद्धी पाहिजे, स्थानशुद्धी पाहिजे, शरीर शुद्धी पाहिजे, मनाची शुद्धी पाहिजे, वागेंद्रियाची शुद्धी पाहिजे. म्हणजे बाह्याभ्यंतर शुद्धी जी आहे ती शुची या शब्दात सांगितले जाते. त्यानंतर आसन म्हणजे पद्मासन, सिद्धासन वगैरे बैठकीची आसनं, आणि मृगासन, व्याघ्रासन म्हणजे मृगचर्म, व्याघ्रचर्म यांचा विचार त्या ठिकाणी केला जातो की कुठल्या उपासनेसाठी कुठलं चर्म वापरावं, कुठल्या मंत्रच उपासनेसाठी कुठल्या हेतूनी केलेल्या उपासनेला मृगचर्म असावं, कुठल्या हेतूनी केलेल्या उपासनेला व्याघ्रचर्म वगैरे असावं, हा विचार मंत्रयोगामध्ये केला गेलेला आहे. तर आसनामध्ये तो विचार सगळा केला जातो. पंचांग सेवन म्हणजे देवतेची उपासनेची 5 अंग. ती म्हणजे प्रत्येक देवतेला गीता असते. जशी भगवद्गीता आपण म्हणतो तशी प्रत्येक देवतेची गीता असते. गणेश गीता, दत्तगीता, गुरुगीता, शिवगीता, विष्णुगीता, सूर्यगीता. ज्या देवतेची आपण उपासना करतो देवी गीता, ज्या देवतेची आपण उपासना करतो त्या देवतेची एक गीता असते. तर गीता नंतर सहस्रनाम, प्रत्येक देवतेचं सहस्रनाम असतं. म्हणजे गीता, सहस्रनाम, स्तवन, कवच, हृदय अशाने पंचांग सेवन होत असतं. म्हणजे पूजन विधी, त्या देवतेचं आराधन पूजन करण्यामध्ये हे 5 प्रकार असतात. त्याला पंचांग सेवन असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर आचार हे एक अंग आहे. या आचाराचे 3 प्रकार आहेत. एक दिव्य, दक्षिण आणि वाम. दिव्याचार, दक्षिणाचार आणि वामाचार. वामाचारी उपासना ह्याच्यामध्ये ती पंचमकार युक्त असते असं परंपरा सांगते. हे पंचमकार म्हणजे काय, मध्य, मांस, मत्स्य, मुद्रा आणि मैथून हे पंचमकार असतात. या पंचमकारांद्वारा वामाचारी उपासना असते असं मंत्रशास्त्रामध्ये, मंत्रयोगामध्ये सांगितलं जातं. त्यानंतर दिव्य देश सेवन असं म्हटलंय. म्हणजे काही अंतर बहिर्देश असे शुद्ध प्रदेश
ज्याला आपण म्हणतो तीर्थस्थानं, तशीच आपल्या शरीरामधली काही स्थानं यांचा विचार करून उपासना केली जाते. त्याला दिव्य देश सेवन असं म्हटलं. आणि बाकीचे जे अंग आहेत ती त्याला पारंपरिक अर्थ आहेत, त्याचे अर्थ समजू शकतील असो. आणि अजून एक जाता जाता असं सांगावं असं वाटतं की मंत्रयोगामध्ये मंत्राची उपासना केली जाते, देवतेची उपासना केली जाते, मंत्राद्वारा उपासना केली जाते. तर त्यामध्ये एक दत्तमाला मंत्रोपासना म्हणून प्रकार आहे. दत्तमाला मंत्रोपासना हा एक प्रचंड काय मंत्र आहे. 108 अक्षरांचा मंत्र आहे. या मंत्रामध्ये 108 अक्षर आहेत. आणि असं म्हणतात की त्याचं अनुष्ठान जर पूर्ण व्हायचं असेल म्हणजे रोज 12 तास दररोज अनुष्ठान ठेवलं, जप केला, तर ते अनुष्ठान 40 वर्षानंतर पूर्ण होतं. एक या ठिकाणी कुतूहल वाटावं म्हणून हा मुद्दा सांगतोय. मंत्रयोगामध्ये हा प्रकार सांगितला जातो की दत्त माला मंत्र म्हणून आहे, त्याची उपासना करायची म्हटल्यानंतर, अनुष्ठान करायचं म्हटल्यानंतर दररोज 12 तास जर आपण जप केला तर 40 वर्षांनी ते अनुष्ठान पूर्ण होत असतं. असो. त्यानंतर हा मंत्र जप करायचा आहे म्हटल्यानंतर आपण वागेंद्रियाचा वापर करतो. मग तो वैखरी वाणीचा असो किंवा कुठली तरी एक वाणी वापरावी लागते. अंतर्वाणी असेल किंवा अव्यक्त अशी असेल किंवा व्यक्त वाणी असेल, तर आपण वागेंद्रियाद्वारा जप करत असतो. मग तो मानसिक असला तरी एक आंतरिक वाणी त्या ठिकाणी जप म्हणत असते. तर या ठिकाणी आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की वाणीचे 4 प्रकार आपल्या परंपरेत अध्यात्मामध्ये सांगितलेले आहेत, व्याकरणामध्ये सांगितलेले आहेत. ते म्हणजे 4 प्रसिद्ध वाणी: परावाणी, पश्यंती वाणी, मध्यमा वाणी आणि वैखरी वाणी. परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी. आणि यातली वैखरी म्हणजे आपण ध्वनीसहित आपल्या मुखाने जी भाषा बोलतो, शब्द करतो, ध्वनिप्रधान असं जे आपलं बोलणं असतं, अर्थात त्याला वैखरी म्हणतात. आणि क्रमाक्रमाने ती वाणी सूक्ष्म व्हायला लागते. मध्यमा, पश्यंती, परा अशा प्रकारे ती सूक्ष्मतर आणि सूक्ष्मतम होत जाते, असं या ठिकाणी समजायला पाहिजे. तर ही जी वैखरी वाणी आहे, ती वैखरी वाणी यात महत्वाचं योगदान जिव्हेचं असतं. म्हणून आपण म्हणतो अरे जीभ चालू नकोस, फार जीभ चालवू नकोस. तर जिभेद्वारा वैखरी वाणीचा व्यापार हा महत्वाने होत असतो. तर वैखरी वाणीचं स्थान ही जिव्हा आहे. त्यापेक्षा सूक्ष्म अशी जी आहे ती म्हणजे मध्यमा, त्याचं स्थान कंठस्थान आहे. त्याहीपेक्षा सूक्ष्म अशी जी आहे ती पश्यंती आहे, ते म्हणजे हृत्कमल स्थान, हृदय कमल. आणि परावाणी सूक्ष्मतम जी वाणी आहे तिचं स्थान म्हणजे नाभिस्थान आहे. तर या ज्या चतुर्वाणी आहेत, 4 प्रकारच्या वाणी आहेत, त्याबद्दल असं म्हणता येईल की प्रकट ध्वनीची जी असते ती वैखरी आहे. मनांतर्गत अप्रकट असं जे बोलणं असतं, मनातल्या मनात आपण जे बोलतो ते एक प्रकारे मध्यमेच आहे. आणि स्फुरणरूप असं जे असेल ते पश्यंती. आणि स्फूर्तीचं जे मूळ आहे ते परावाणी असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. तसंच योगशास्त्राचा जसा ओंकार, वेदांताचा जसा ओंकार, भक्तीचा जसा ओंकार, कर्मयोगाचा जसा ओंकार, तसा तांत्रिकांचा, तंत्राचा मंत्र म्हणजे ह्रीम. तंत्राचा ओंकार सादृश असं जे बीजाक्षर आहे ते बीजाक्षर म्हणजे ह्रीम. आणि मग तंत्रामध्ये अशी बीजाक्षर आहेत. आकाश तत्वाला हम, वायूला यम, नंतर अग्नीला रम, वरुणाला बम, नंतर भूमीला लम, मनाला पम, बुद्धीला शम आणि शक्तीला सम आणि जीवात्म्याला शम. तसंच ह्रीम हा शिवाचा बीज मंत्र आहे.
नंतर दुम हा दुर्गेचा आहे, क्रीम हा कलीचा आहे, गम हा गणेशाचा आहे, क्लीम हा कृष्णाचा आहे आणि क्षिम हा नरसिंहाचा आहे. अशा प्रकारे बीजाक्षर आहेत. अर्थात हा तंत्राचा, हे तंत्राची बीजाक्षर आहेत. जसा आपला वेदाचा ओम आहे तसा तंत्राचे ही बीजाक्षर आहेत. अर्थात ही माहिती एक अवांतर माहिती म्हणून या ठिकाणी सांगितली, त्याचं महत्व या ठिकाणी काहीच नाहीये. असो, आणखीन एक थोडी अवांतर माहिती अशी सांगावीशी वाटते की एकाक्षरी मंत्र जे असतात त्यांना मंत्रशास्त्रामध्ये पिंड असं म्हणतात. 2 अक्षरी जे असतात त्यांना कर्तरी असं म्हणतात. 3 ते 9 अक्षरांची जी मंत्र असतात त्यांना बीज मंत्र असं म्हणतात. त्यानंतर दशाक्षरी आणि 20 मंत्र असतात आणि 20पेक्षा जास्त अक्षर असतील तर त्याला माला मंत्र असं म्हणतात. आणि मंत्रामध्ये तुम्ही कदाचित वषटफट असे शब्द ऐकले असतील. असे ते वषटफट असे शब्द जे असतात ते पुल्लिंगी मंत्राचे असतात आणि वौषट स्वाहा हे स्त्रीलिंग मंत्राचे असतात. नमः हे नपुसकलिंगी मंत्राचे असतात आणि जर देवता पुरुष असेल तर त्याला मंत्र म्हणतात आणि देवता स्त्री असेल तर त्याला विधा म्हणतात. असो, नंतर काही मंत्र तारक मंत्र म्हणून प्रसिद्ध असतात. तारक मंत्र म्हणजे आपल्याला तरुण नेणारे, संसार सागरातून तरुण नेणारे मंत्र, त्यांना तारक मंत्र म्हणतात. तर निरुक्तामध्ये तारक मंत्राचा अर्थ करताना तारयति तारणम, तारयति इति तारणम, तार संसार मयतो नित्यम तारयति स तारक मंत्र असं म्हटलेलं आहे. म्हणजे संसार सागरातून तरुण नेणारा जो मंत्र त्याला तारक मंत्र असं मंत्रशास्त्रात म्हणतात. अथर्वशिरा उपनिषदामध्ये असं म्हटलंय की गर्भ, जन्म, जरा, मरण, संसार सागर, महाभय ह्याच्यातून तारून नेणारा जो मंत्र असतो त्याला म्हणजे तारक मंत्र असं म्हटलेलं आहे. त्यानंतर मंत्र जपामध्ये 108 या आकड्याला महत्व आहे. अष्टोत्तर शतम असं म्हणतो आणि आपण सहसा मंत्राचे 108 आवर्तन करत असतो. तर यामध्ये 108 या आकड्याला महत्व आहे कारण 108 एक रहस्य आहे. 108चं रहस्य जर सांगायचं म्हटलं तर असं म्हणता येईल की असं आहे की 27 नक्षत्र आहेत. 27 नक्षत्र चारी दिशेला फिरतात. 27 नक्षत्र ही चारी दिशेला अर्थात 27 गुणिले 4 म्हणजे 108. प्रत्येक नक्षत्राचे पुन्हा 4 पाद असतात. प्रत्येक नक्षत्राला 4 पाद असतात. अर्थात पुन्हा 27 गुणिले 4 म्हणजे 108. नंतर अहोरात्र म्हणजे दिवसभरामध्ये आपण 21,600 श्वासोश्वास करत असतो. अर्थात त्यामुळे दिवसा 10,800 इतके श्वास होत असतात. म्हणजे असं आहे की 24 तासामध्ये 12 तासाची रात्र असं केलं तर, असं आपण कल्पना केली तर त्या ठिकाणी 21,800 एकूण श्वास होतात. हे दिवस रात्र अहोरात्र मिळून होतात म्हणजे दिवसा 10,800 म्हणजे 10800 अर्थात त्या ठिकाणी 108 आकडा येतो. त्यानंतर शतपथ ब्राह्मणामध्ये असा निर्देश आहे की एका वर्षामध्ये 10,800 मुहूर्त असतात. 10,800 म्हणजे पुन्हा 10800 आणि तिन्ही वेदांमध्ये मिळून जे मंत्र आहेत त्या मंत्रांची संख्या सुद्धा एकूण 10,800 म्हणजे 10800 पुन्हा त्या ठिकाणी 108 आला. गीतेमध्ये 18 प्रकृती सांगितले गेले आणि आगामी तत्व ही त्यातली प्रत्येक पुढची तत्व ही मागील तत्वातले गुण घेत असतात आणि त्यामुळे त्या गुणांची संख्या जर आपण पाहिली तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला असं लक्षात येतं की ही जी 18 प्रकृती आहे, पहिली म्हणजे पराप्रकृती आणि पराप्रकृती ती सोडली तर त्याच्यापासून निर्माण होणारी अपराप्रकृती जी आहे ती 18 असते. त्यात अव्यक्ताला 2 गुण असतात.
अव्यक्ताला 2 गुण असतात. आता पुढला जो परिणाम आहे तो महत, त्याच्यामध्ये अव्यक्ताचे गुण अधिक त्याचा गुण, अशा प्रकारे 2 अधिक 1 म्हणजे 3. आलं का लक्षात? अष्टधा प्रकृतीमध्ये त्या प्रकृतीचा पहिला स्तर अव्यक्त प्रकृतीचा असतो. मग अव्यक्तानंतर क्रमशः महत, अहंकार, आकाश, वायू, तेज, आप, पृथ्वी, अशा प्रकारे अपरा प्रकृती ही बनत असते. तर यात अव्यक्ताचे मुळात 2 गुण असतात. त्याच्या पुढे परिणती जी होते ती महत्त्वाची होते. तर महत्त्वामध्ये अव्यक्ताचे 2 आणि स्वतःचा 1 असे 3 गुण होतात. अहंकारामध्ये महताचे 3 आणि स्वतःचा 1 असे 4 गुण होतात. आकाशामध्ये अहंकाराचे 4 आणि स्वतःचा 1 असे 5 गुण होतात. वायूमध्ये आकाशाचे 5 आणि स्वतःचा 1 असे 6 गुण होतात. वायूमध्ये आकाशाचे 5 आणि स्वतःचा 1 असे 6 गुण. तेजामध्ये वायूचे 6 आणि स्वतःचा 1 असे 7. अपतत्वामध्ये तेजाचे 7 आणि स्वतःचा 1 असे 8. आणि पृथ्वीमध्ये अपतत्वाचे 8 आणि स्वतःचा 1 असे 9. आणि एकूण अपराकृत प्रकृतीचे 10. अशा प्रकारे 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 6 अधिक 7 अधिक 8 अधिक 9 अधिक 10 बरोबर 54 गुण होतात. म्हणजे सर्गामध्ये 54 गुण आणि प्रलयामध्ये पुन्हा प्रतिप्रसव होताना 54 गुण. अशा प्रकारे 54 अधिक 54 बरोबर 108. म्हणजे पुन्हा 108 हा आकडा आला. तर अशा प्रकारे 108ला एक महत्व आहे, त्याचं महात्म्य आहे. आणि त्याच्या महात्म्यामुळे कदाचित मंत्राची 108 आवर्तनं ही महत्वाची मानली जातात, पवित्र मानली जातात, कार्यसिद्ध मानली जातात. असो, या ठिकाणी भगवद्गीतेमध्ये आर्यामध्ये प्रणव ध्यान हे जे सांगितलं गेलंय त्याच्या अनुषंगानं काही सांगावंसं वाटतं. त्या ठिकाणी जे प्रणव ध्यान सांगितलंय तो विधी सर्रास योग विधी म्हणून आणि प्रणव ध्यान म्हणून हा वापरला जातो. अर्थात त्या ठिकाणी भ्रूमध्य दृष्टी ही सांगितली गेलेली आहे. असं कल्पून त्या ठिकाणी काही साधक भ्रूमध्य दृष्टी लावून प्रणवाचा जप करत राहतात आणि हा गीतेचा उपदेश आहे अशा भ्रांतीमध्ये ते अशी धारणा करतात, अशा प्रकारचं ध्यान करतात आणि यामुळे विकृती संभवतात असं या ठिकाणी म्हणावं असं वाटतं. तर गीतेमध्ये जे ध्यान सांगितलंय ते कोणासाठी सांगितलंय, केव्हा करायचंय वगैरे हे सगळं सांगितलं असून सुद्धा त्याचा वापर सर्रास होतो, कारण योगशास्त्राबद्दल अनभिज्ञता असते. योगशास्त्राबद्दल अनभिज्ञता असल्यामुळं गीतेमध्ये ते ध्यान सांगितलंय म्हणून ते तो ध्यानविधी वापरला जातो आणि त्या संदर्भामध्ये थोडंसं या ठिकाणी ज्याला सतर्क करणं म्हणतात तसं थोडं सतर्क करण्याचा या ठिकाणी प्रकार आहे. असं बघा, गीतेमध्ये 8व्या अध्यायामध्ये प्रणवाचं ध्यान सांगितलं गेलेलं आहे, त्याचं वर्णन आहे आणि त्या ठिकाणी भ्रूमध्य दृष्टी ठेवून त्या ठिकाणी ध्यान करण्याचा प्रकार, प्रणव ध्यान करण्याचा प्रकार सांगितला आहे. पण तो प्रकार तुम्हा आम्हा जनसामान्यांसाठी सांगितलेला नाहीये आणि तो पुन्हा एका विशिष्ट काळी सांगितलेला आहे. त्याच्यावरचं अनुसंधान सुटून सर्रास योगसाधक हे प्राणधारणात्मक असं भ्रूमध्यामध्ये दृष्टी लावून प्रणव ध्यान करतात. ते अत्यंत अयोग्य आहे असं या ठिकाणी सांगावंसं वाटतं. तर भगवद्गीतेमध्ये हा जो प्रकार आलाय तो 8व्या अध्यायामध्ये आला आणि या ठिकाणी अध्यायाची सुरुवातच बघा काय प्रचंड जिज्ञासेने झालेली आहे. याला तुम्ही आम्ही पात्र आहोत का हे क्षणभर या ठिकाणी माणसांनी मनाशी विचार करावा की या ठिकाणी अशी पृच्छा केली गेली आहे, किम तद्ब्रह्म किम अध्यात्म किम कर्म पुरुषोत्तम अधिभूतम च किम प्रोक्तम अधिदैवम च किम उच्यते, असे महाबलाढ्य प्रश्न विचारलेत की कृष्णा हे ब्रह्म काय, अध्यात्म म्हणजे काय, कर्म म्हणजे काय, अधिभूत म्हणजे काय, अधिदैव म्हणजे काय, असे
महाबलाढ्य प्रश्न त्या ठिकाणी विचारले गेलेले आहेत. आधियज्ञ म्हणजे काय, आणि त्या ठिकाणी म्हणतो प्रयाण काळामध्ये, अर्जुन असं विचारतो की प्रयाण काळामध्ये अंतकाळी तुम्ही कशा प्रकारे जाणले जाऊ शकता. म्हणजे अंतकाली प्रयाण काळामध्ये कशा प्रकारे तुमचं स्मरण करावं असा प्रश्न त्या ठिकाणी दिलाय. आता जो मनुष्य प्रयाण काळामध्ये शांत चित्त राहू शकतो तोच भगवंत ध्यान करू शकतो. तुम्ही जर आपल्या भोवती चार चौघांची जर मरण जर पाहिलं असेल, चार चौघांचं जर मरण पाहिलं असेल, तुम्हाला लक्षात येईल त्या ठिकाणी मनुष्य कुठल्या अवस्थेत मरत असतो, कुठल्या वेदनेमध्ये असतो आणि तो कशा प्रकारे मरत असतो. हजारो किंवा लाखो माणसामध्ये एखादा मनुष्य शांत चित्तानं मरत असतो आणि त्यात पुन्हा त्याला ध्यान करण्याची पात्रता असणं म्हणजे किती प्रचंड निग्रह त्या ठिकाणी असतो किंवा केवढी सहनशक्ती असते याचा विचार करा. तुम्ही आम्ही धडधाकट असताना 1 मिनिटभर ध्यानाला बसू शकत नाही. मग तो आसन्न मरण झालेला मरणशय्येवर ध्यान करण्याचा प्रकार किती अवघड असेल. त्या ठिकाणी मरणवेदना, मृत्यूवेदना असतात, निरोप घेण्याची धांदल असते सगळी, अनेक प्रश्न, अनेक शंका कुशंका या मनात डोकावत असतात. आणि त्यावेळेला ध्यान करण्याला पात्रता असणारा, पात्रता ठेवणारा हा कुठल्या श्रेणीचा योगी असेल याची एक क्षणभर कल्पना करावी. अर्थात या ठिकाणी जो उपदेश दिला गेलेला आहे तो अशा योगीचा आहे तो जो खऱ्या अर्थाने मौनी आहे, अंतर्बाह्य मौनी आहे, कुठल्याही प्रकारची त्याला चिंता नाही. निश्चिंत मनानं जो मरू शकतो, मरणाची गाठ घेऊ शकतो, मरणाला सामोरा जाऊ शकतो, जो मरणस्थ काळामध्ये त्या क्षणामध्ये ध्यान करण्याची योग्यता ठेवतो, त्याच्यासाठी हा उपदेश दिला गेलेला आहे. हे सर्वप्रथम या ठिकाणी साधकांनी लक्षात घेतलं पाहिजे. तर त्याच्यानंतर भगवान कृष्ण एक बारकं प्रकरण सांगतात. म्हणजे मरणकाळामध्ये मृत्यू घटकेला जो योग करायचा असतो, जे ध्यान साधायचं असतं, त्याचं एक वर्णन करतात. तर एक बारीक प्रकरण आहे त्या ठिकाणी. तर त्या ठिकाणी भगवान म्हणतात, अंतकाले च मामेव स्वरं मुक्त्वा कलेवरम यप्रयाति समद्भावम याति नास्त्यत्र संशयः यम यम वापि स्मरन् भाव त्यजन्तन्ते कलेवरम तम तमेवैति कौन्तेय सदा तद्भाव भावितः. तस्मात् सर्वेषु कालेषु मामनुस्मरयुध्य च मय्यार्पितमनो बुद्धिर्मामेष्यसि असंशयम्. तस्मात् सर्वेषु कालेषु मामनुस्मरयुध्य च मय्यार्पितमनो बुद्धिर्मामेष्यसि असंशयम्. अभ्यास योग युक्तेन ते चेतसा नान्यगामिना परमं पुरुषं दिव्यं याति पार्थानुचिन्तयन्. कविं पुराणम् अनुशासितारम् अणोरणीयां सम अनुस्मरेद् यः सर्वस्य धातारम् अचिन्त्य रूपम् आदित्यवर्णं तमसः परस्तात्. प्रयाणकाले मनसा अचलेन भक्त्या युक्तः योगबलेन च एव भ्रुवोर्मध्ये प्राणमावेश्य सम्यक् स तं परं पुरुषम् उपैति दिव्यम्. यदक्षरं वेद वदन्ति विशन्ति यत् यतयः वीतरागः यत् इच्छन्तः ब्रह्मचर्यं चरन्ति तत्ते पदं संग्रहेण प्रवक्ष्ये. सर्वदाराणि संयम्य मनः हृदि निरुध्य च मूर्ध्नि आधाय आत्मान प्राणमास्थित योगधारणाम्. ओमिति एकाक्षरं ब्रह्म व्यावहरन् मामनुस्मरन् यः प्रयाति त्यजन्देह स याति परमां गतिम्. अशा प्रकारे प्रणवध्यान हे गीतेमध्ये आलेलं आहे. तर हे जे प्रकरण आहे त्याचा जर आपण जरा अर्थ केला तर असं लक्षात येतं की भगवान म्हणतात की जो पुरुष अंतकाळी माझंच स्मरण करीत होतसाता शरीर सोडून जातो
तो माझ्या स्वरूपाला प्राप्त होत असतो, यात अजिबात संशय नाही. अर्थात भगवंताचं अंतकाली स्मरण होण्यासाठी जीवननिष्ठा कशा प्रकारची असावी लागते याचा क्षणभर प्रत्येकाने विचार करावा. नाही तर कोणी अशी एक अध्यात्मात पळवाट काढेल की शेवटी आपल्याला भगवंताची आठवण काढायची, तर आज काय करायचंय, अजून भरपूर वेळ आहे, शेवटच्या क्षणी आठवण काढायची. कारण भगवंत सांगतात अंतकालेन मामेव स्वरं त्यक्त्वा कलेवरम यप्रयाति समद्भावम याति नास्त्यत्र संशया. त्या ठिकाणी अशी पळवाट काढणं योग्य नाही की अरे शेवटी आपल्याला भगवंताची आठवण काढायची, तर आज काय घाई. तुम्ही आज आठवण काढत नसाल किंवा ती जर उत्कटता तुमच्यामध्ये नसेल तर अंतकाळी तुम्हाला स्मरण होणं शक्यच नाही. पर त्यानंतर भगवंत म्हणतात की कौंतेया हा या अंतकाळी ज्या ज्या काही भावांचं स्मरण करीत शरीराचा माणूस त्याग करतो, त्या त्याच भावाला सदा त्या भावाचं चिंतन करत असल्यामुळे तो प्राप्त होतो. म्हणजे जीवनभर तुमचं जे चिंतन असेल त्याचंच चिंतन मृत्यूसमयी होण्याची दाट शक्यता असते. आणि त्यासाठी अर्जुना तू सर्व काळी निरंतर माझं स्मरण कर आणि युद्धही कर. माझ्या ठिकाणी अर्पण केलेल्या मनबुद्धीने युक्त झालेला असा तू निसंशयपणे मलाच प्राप्त होशील. आणि असे हे पार्था असा नियम आहे की परमेश्वराच्या अभ्यास योगाशी युक्त, अभ्यास योग म्हणजे ध्यानयोग, त्याच्याशी युक्त होऊन दुसऱ्या कशाच्याही कडे न जाणाऱ्या चित्तानं, एकाग्र चित्तानं निरंतर चिंतन करणारा पुरुष परम दिव्य पुरुषाला, परमेश्वराला प्राप्त होतो. हा पुरुष कसा असतो की जो पुरुष सर्वज्ञ, अनादी, सर्वांचा नियंता, अणूचाही गाभा, सूक्ष्माहूनही अतिसूक्ष्म, सगळ्यांचं धारण पोषण करणारा, अचिंत्य स्वरूप असलेला, सूर्याप्रमाणे नित्य चेतन प्रकाशरूप आणि अविद्येच्याही पलीकडे शुद्ध सच्चिदानंद घन परमात्म्याचं स्मरण करत असतो. आणि त्यावेळेला काय करतो, प्रयाणकाळे मनसा अचलेन, प्रयाणकाले मनसाचलेन भक्त्यागबलेन चैव भ्रुयोर्मध्ये प्राणमावेश्य सम्यक स तम परम पुरुषमुपैति दिव्यम. तो त्यावेळेला प्रयाण काळामध्ये भक्तियुक्त असा जो योगी असतो, अंतकाळी सुद्धा योगबलानं भ्रुकुटीच्या मध्यभागी प्राणाला चांगल्या रीतीनं स्थापन करून निश्चल मनानं स्मरण करत होत साधा त्या दिव्य स्वरूप परमपुरुषाला प्राप्त होतो. या ठिकाणी प्राणाला भ्रूमध्यामध्ये तो धारण करतो असं म्हटलं. आणि ह्याचा अर्थ भ्रूमध्य दृष्टी असा करून काही लोक ध्यान करतात. तर या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलंय की प्राणाला भ्रूमध्यामध्ये धारण करणं हा प्रकार त्यांनी सांगितलाय. एवढा भाग या ठिकाणी लक्षात घ्या. त्यानंतर काय म्हटलंय, यदक्षरम वेदविदो वदन्ति विशन्ति यद्यतयो वीतरागः यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति तत्ते पदम संग्रहेण प्रवक्षे. वेद जाणणारे विद्वान त्या परमपदाला, सच्चिदानंद रूप परमपदाला ओंकार नामानं वर्णतात. आणि आसक्तीरहित असे महात्मा लोक ज्याच्या ठिकाणी प्रवेश करतात त्या परमपदाचे इच्छुक ब्रह्मचर्याचं आचरण करतात. ते परमपद तुला सांगतो. ते कसं तर सर्वद्वाराणि संयम्य मनः हृदि निरुध्य च मूर्ध्य आधाय आत्मानः प्राणम आस्थित योगधारणाम. अशा प्रकारची धारणा सांगितली त्या ठिकाणी. सगळ्या इंद्रियांच्या द्वारांना आवरून, अर्थात इंद्रियांना विषयांपासून रोधून मनाला हृदयदेशी स्थिर करून आपल्या प्राणाला मस्तकामध्ये मूर्ध्नी मध्ये स्थापन करून योगधारणे स्थिर होतात. आणि त्यावेळेला ओम इति एकाक्षरं ब्रह्म व्यावरन् माम अनुस्मरन् यप्रयाति त्यजन् देह स याति परमां गतिम. जो पुरुष ओम अशा एकाक्षररूप ब्रह्माचं उच्चारण करत आणि त्याच्या अर्थस्वरूप माझं चिंतन करून शरीर त्याग करतो, तो परमपुरुष मलाच येऊन प्राप्त होतो, परमगती त्याला प्राप्त होत असते असं म्हणतात. या ठिकाणी प्राणाला भ्रूमध्यामध्ये धारण करायला सांगितलंय. आणि
सगळी इंद्रियाची नवद्वार बंद करून त्या ठिकाणी आपल्या प्राणाला मस्तकात स्थापन करण्याचा प्रकार सांगितला आहे. तर ह्याचा अर्थ काही लोक भ्रूमध्य दृष्टी ठेवून प्रणव जप करतात आणि भलत्याचं सलतं होतं. तर या ठिकाणी असं आहे की प्राणाला भ्रूमध्यामध्ये धारण करणं ह्याला फार महत्वाचा अर्थ आहे. कारण या ठिकाणी प्रयाण काळ आहे. प्रयाण काळामध्ये काय होतं, मृत्यूसमयी प्राणांचं अधोगमन होत असतं. प्राणोत्क्रमण जे होतं ते त्यावेळेला जनसामान्यांच्या बाबतीत प्राण हा खाली, त्याची अधोगती असते, प्राणाची गती खाली असते. आणि त्यामुळे मरणक्षणामध्ये त्या बिछाण्यामध्ये काय होतं हे काही सांगायचं कारण नाही. ह्याचं कारण प्राण सगळे खाली बसतात. प्राण हा खालनं जातो जनसामान्यांच्या बाबतीत. फक्त जे ऊर्ध्वलोकी गमन करणारे असतात, योगी जे असतात, त्यांचा प्राण हा मस्तकातून जात असतो. आणि म्हणूनच प्राणाला वरती आणण्याचा प्रकार हा त्या ठिकाणी सांगितलाय. प्राणाला भ्रूमध्यामध्ये स्थापन करण्याचा प्रकार सांगितलाय. मरणकाळी म्हणजे प्राण खाली सरकणार नाही आणि प्राणाचं अधोगमन होऊन पुन्हा मानसलोकी येण्याचा प्रकार संभवणार नाही. त्याला खरं म्हणजे पुनरावर्तन टळणारा जो लोक आहे त्या ठिकाणी जायचं असल्यामुळे मरणकाळी ते प्राण त्या ठिकाणी भ्रुकुटी आणायला सांगितलेत. आणि त्यानंतर त्याला मूर्ध्ना म्हणजे सहस्राराच्या स्थानामध्ये आणून त्या ठिकाणी ओमचा जप सांगितलाय. हा प्रयाण काळामध्ये सांगितलाय. योग्याला सांगितलाय, जो वीतराग आहे, सर्वसंग परित्याग ज्याचा झालेला आहे, तशा योग्यानी मरणकाळी करण्याचा ध्यान प्रकार हा सांगितलाय. हा सरसकट सगळ्यांनी करण्याचा प्रकार नाहीये, पण तसा प्रकार हा संभवलाय. प्रणवाचं ध्यान म्हणजे असं करायचं, कारण गीतेत सांगितलंय अशा प्रकारे गैरसमजूत प्रसृत होऊन सरसकट असं प्रणवध्यान हे अध्यात्माच्या प्रांतात केलं जातं. ऊर्ध्वदृष्टी लावून प्रणवध्यान केलं जातं. ऊर्ध्वदृष्टी लावण्याचा प्रकार या ठिकाणी मुळीच सांगितलेला नाहीये. प्राणाला ऊर्ध्वगमन करायला लावण्याचा प्रकार या ठिकाणी सांगितलाय. कारण तो मरणकाळ आहे आणि प्राणांनी खाली सरकू नये, प्राणांनी खालच्या वाटेतून जाऊ नये, खालच्या द्वारातून बाहेर जाऊ नये, त्यांनी वरच्या द्वारातून जावं आणि भ्रुकुटी असलेल्या सहस्रार चक्राचं त्यांनी छेदन करून तिथून त्यांनी अमरत्व प्राप्त करून घ्यावं, यासाठी हा उपदेश या ठिकाणी गीतेमध्ये झालाय. तर हा जो प्रसिद्ध गैरसमजुतीचा प्रकार आहे त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी दिग्दर्शन करण्याचा प्रयत्न केला. अर्थात गीतेतला ध्यान प्रकार हा तुम्ही आम्ही सरसकट या ठिकाणी वापरण्याचा नाहीये. अर्थात 8व्या अध्यायात जो आलेला आहे प्रणव जपाचा, त्या ठिकाणी स्पष्ट निर्देश आहे प्रयाणकाळी, आणि तेही अमृतलोकाला प्राप्त करून घेण्यासारखे जे योगी असतील, योग्यता प्राप्त असे जे योगी असतील, त्यांच्यासाठी हा प्रकार या ठिकाणी सांगितला गेलेला आहे. यावरचं अनुसंधान सुटल्यामुळं किंवा त्या ठिकाणी दुर्लक्ष झाल्यामुळे आज चुकीचे ध्यान प्रकार हे यांचा फार झालेला आहे. असो, सर्वसामान्य जनांनी, साधकांनी प्रणवोपासना कशी करावी तेही योग साधकांनी, अर्थात योग साधकांनी कशी करावी ह्याचं दिग्दर्शन आधी करून झालेलं आहे. त्यामुळे काय करावं, कसं करावं हा प्रकार आधी सांगितला. पण या ठिकाणी संगोचित वाटल्यानं गीतेतला ध्यान प्रकार कोणासाठी आहे याचं दिग्दर्शन या ठिकाणी केलं. असो, आता या सूत्राच्या अनुषंगानं, या योगसूत्राच्या अनुषंगानं एक महत्वाचा प्रश्न जो उभा राहतो तो असा आहे, आणि त्याचं सूतोवाच सुरुवातीला झालेला आहे, तो असा की ही प्रणवोपासना असंप्रज्ञात समाधीच्या प्रकरणामध्ये या ठिकाणी आलेली आहे. आणि मग त्यामुळे असा प्रश्न पडतो की प्रणवानुसंधान याद्वारा असंप्रज्ञात समाधी सिद्धी ही कशी सांगता येते. प्रणवजपाद्वारा, प्रणवजप चालू असताना प्रणवजपाच्या माध्यमानं सर्ववृत्ती निरोधरूप असंप्रज्ञात समाधी कशी प्राप्त होऊ शकते, हा एक प्रश्न, कूट प्रश्न या ठिकाणी सूत्राच्या संदर्भात निर्माण होतो आणि तो आधी उपस्थितही केला होता. त्यामुळे या ठिकाणी त्या अनुषंगानं थोडंसं आपण
विचारमंथन करूया. अर्थात असंप्रज्ञात समाधी सांगताना म्हणजे 18व्या सूत्रामध्ये त्यातला गोडवाद सांगताना हा प्रकार थोडा सांगितला गेला, पण या संदर्भामध्ये पुन्हा एकदा तो भाग आपण पाहूया. आता असं आहे की प्रणव म्हणजे आत्मतत्व, प्रणव म्हणजे पुरुष विशेष किंवा उपनिषदातलं ब्रह्म. आता वृत्ती निरोधासाठी निरोध संस्कारांचा प्रादुर्भाव हा चित्तामध्ये होणं हे आवश्यक असतं. निरोध समाधी, असंप्रज्ञात समाधी प्राप्त होण्यासाठी सर्वप्रथम निरोध संस्कार हे यांचा प्रादुर्भाव व्हावा लागतो. चित्ताच्या पृष्ठभागावर किंबहुना सबंध चित्तामध्ये त्यांची व्याप्ती असावी लागते. निरोध संस्कार असल्याशिवाय निरोध वृत्ती प्राप्त होणं शक्य नाही, असं योग मनोविज्ञान स्पष्ट सांगतं. म्हणजे निरोध संस्कारांचा प्रादुर्भाव हा तद्विरुद्ध व्युत्थान संस्कारांच्या आविर्भावानं म्हणजे तिरोभावानं होत असतो. व्युत्थान संस्कारांचा तिरोभाव म्हणजे अभिभव झाल्यानं निरोध संस्कारांचा प्रादुर्भाव आणि आविर्भाव होत असतो, असं स्वच्छ स्पष्ट मनोविज्ञान आहे. आता चित्ताचं विषयाभिमुख होणं हे व्युत्थान असतं. चित्तानी इंद्रियासह विषयांकडे धावणं, विषयांच्या मागे धावणं हा प्रकार व्युत्थानाचा असतो. आणि ज्या आंतरिक वासनांद्वारा हे घडतं त्यांना व्युत्थान संस्कार असं म्हणतात. आणि ज्यावेळी चित्त विषयांपासून निवृत्त होतं तो निरोध असतो. आणि तशा चित्त परिणामाला आंतरिक असा वासनोपशम, वासनांचा उपशम होणं आवश्यक असतं आणि त्या वासनांच्या उपशमाला निरोध संस्कार असं म्हणतात. म्हणजे निरोध संस्कारांद्वारा वासनांचा उपशम होतो. वासनांचा उपशम झाला की चित्त हे त्याची बहिर्प्रवृत्ती सोडून अंतःप्रवृत्ती घेतं. आता जेव्हा निरोध संस्कार चित्ताच्या पृष्ठभागात आणि चित्तामध्ये व्याप्त असतात तेव्हा त्या त्या प्रमाणामध्ये तद्विरुद्ध व्युत्थान संस्कार हे दबले गेलेले असतात. क्रमानं असं होता 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 निरोध संस्कार पूर्णतः जेव्हा उदित होतात, चित्ताचा पूर्णपणे ताबा घेतात, तेव्हा व्युत्थान संस्कार हे अस्तगत झालेले असतात. म्हणजे निरोध संस्कारांचा उदय होण्यानं व्युत्थान संस्कारांचा अस्त होतो. आणि जोपर्यंत अशी अवस्था असते तोपर्यंत चित्त निरुद्ध भूमीमध्ये जाण्याला परिपक्व असतं. जोपर्यंत निरोध संस्कारांचा उदय आहे आणि व्युत्थान संस्कारांचा अस्त आहे तोपर्यंत चित्त हे निरुद्ध भूमीमध्ये जाण्याला योग्य असतं, परिपक्व असतं. अशा काळी अक्लिष्ट वृत्ती चित्तामध्ये असतात आणि तद्विरुद्ध क्लिष्ट वृत्ती या निरुद्ध असतात. आता मनोवैज्ञानिक दृष्ट्या दोन परस्पर विरुद्ध वृत्ती एकाच क्षणी चित्तामध्ये स्थित राहू शकत नाहीत. आलं का लक्षात? जसं सुखवृत्ती असताना तत्क्षणी दुःखवृत्ती विद्यमान असत नाही. जेव्हा चित्त हे सुखाने अन्वित असतं त्याच क्षणी त्या ठिकाणी दुःख नसतं. तसंच क्लिष्ट अशी जी वृत्ती आहे म्हणजे विवेक विरोधी जी योग विरोधी वृत्ती आहे ती तिरोहित असताना अक्लिष्ट योगोपयोगी वृत्ती अंतःकरणामध्ये व्यक्त असणारच. तसंच प्राकृत म्हणजे प्रकृतीविषयक वृत्ती चित्तामध्ये अंतःकरणामध्ये नसताना अप्राकृतिक आत्मविषयक पौरुषविषयक पौरुषेय अशी वृत्ती अंतःकरणामध्ये असणार. हा तात्विक भाग लक्षात घेऊन प्रणववृत्तीचा चित्तामध्ये कसा परिणाम होतो हे आपल्याला या ठिकाणी आता पाहता येतं. तर असं पहा की जपाद्वारा, प्रणवाच्या जपाद्वारा प्रणववृत्ती ही चित्तामध्ये आणून ओतायची असते असा सूत्रनिर्देश या ठिकाणी स्पष्ट आहे.
आणि त्यावेळेला तत्समान वृत्ती अंतःकरणामध्ये उठण्यासाठी त्याच्या अर्थभावनेवर अनुसंधान हे ठेवावं लागतं. प्रणवाची वृत्ती जर चित्तामध्ये उठायची असेल तर प्रणवजप करता करता प्रणवजपासह अर्थभावनाही त्या ठिकाणी असली तर चित्तामध्ये प्रणव भावना निर्माण होईल आणि त्यामुळे आपली बुद्धी निशंक त्या ठिकाणी होईल, आपली बुद्धी निशंक होईल. अन्यथा केवळ जप रटण्याचं काम चालेल. म्हणजे प्रणव जप करताना अर्थभावना नसेल तर तो एक यांत्रिक व्यापार ठरेल. कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी चित्तामध्ये अव्यग्रता येणार नाही. चित्त व्यग्र असेल, भरकटणारा असेल. म्हणजे मनामध्ये वाचेमध्ये चित्तामध्ये प्रणवजप चालू असताना चित्तामध्ये अन्न व्यापारही चालू असतील तर त्यावेळेला तो केवळ जप रटण्याचा प्रकार होईल. त्यामुळे प्रणवाचा जप करताना प्रणवाच्या अर्थावर अनुसंधान हे प्राप्त करून त्याची भावना फुलवणं, त्या अर्थाची भावना फुलवणं हे महत्वाचं असतं. आता प्रणवाचा वाच्य, प्रणवाचा अर्थ म्हणजे ईश्वर, म्हणजे भगवत तत्व. म्हणजे भगवत तत्वाबद्दल आपलं मन इतकं संवेदनाक्षम हवं की जसं पूर्वी तुम्हाला सांगितलं कुंभकर्ण, रावण अशा केवळ नामोच्चारामध्ये रामायणाशी ओळख असणाऱ्या माणसाला अशी एक संवेदना येते की संपूर्ण अंग थरारून जातं, भयान अंगावर काटे उभा राहतात किंवा तिरस्कार निर्माण होतो. कारण आपलं चित्त त्यांच्या भयानक चित्तथरारक आकृती, आवेश याला अत्यंत संवेदनाक्षम असतं. तसं भगवत भक्ताला भगवत तत्वाबद्दल संवेदना असते. तर ती अशी जर संवेदना आली, तितकी संवेदन क्षमता आली तर केवळ स्मरणानं अंतःकरण गदगदून जाईल, सद्गदित होईल, सत्वोद्रेक होईल आणि व्हायला पाहिजे. त्याच्या केवळ स्मरणानं अहंकार, बल, दर्प, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, मोह हे सगळे कापुराप्रमाणे क्षणात भस्मसात व्हायला पाहिजेत आणि होतात. आता जसं ईश्वराचं षड्गुण ऐश्वर्य आपण पाहिलं, धर्म, यश, श्री, ज्ञान, वैराग्य यांची उत्कटतेनं जाणीव जर मनामध्ये असेल तर आपलं चित्त त्या ऐश्वर्याचं मधुर सेवन करत असतं, करू शकतं. करण्या इतकं ते संवेदनक्षम असतं असं निश्चितच म्हणता येतं. तसंच भगवंताचे जे अनंत गुण आहेत, सत्यत्व, ज्ञानत्व, अनंतत्व, अमलत्व, अपारत्व, कारुण्य, सौलभ्य, वात्सल्य, औदार्य, माधुर्य, गांभीर्य या गुणगणांनं मन उचंबळून यावं लागतं आणि येतं. आणि या संवेदन क्षमतेमुळे किंवा त्यासाठी संवेदन क्षमतेसाठी स्वाध्यायाद्वारा गीता, उपनिषद, इतिहास, पुराण, संत साहित्य, सत्संग याच्याद्वारा भगवत तत्वाचं हे मंथन वरच्यावर व्हावं लागतं असं आपण पाहिलं. म्हणजे असं भगवत तत्व मंथन झाल्यानं आपल्यामध्ये ही संवेदन क्षमता, संवेदनशीलता येईल. आता भगवंताचा त्याचा जो प्रभाव आहे, भगवत तत्वाचा जो प्रभाव आहे, त्या प्रभावानं काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मात्सर्य हे जे षट्रिपो आहेत ते अक्षरशः त्या ठिकाणी वितळतात आणि वाफारतात. असं आहे की जसं तप्त अग्नीनं बर्फ वितळतो तसा प्रकार या ठिकाणी होतो. आणि त्याचा एवढा प्रभाव असतो, भगवत तत्वाचा एवढा प्रभाव असतो की त्यामुळं उपनिषदामध्ये म्हटल्याप्रमाणे नान्यत पश्यति, नान्यत शृणोति, नान्यत विजानाति अशा प्रकारे अवस्था प्राप्त होते
की तो अन्य काही पाहत नाही, अन्य काही ऐकत नाही, अन्य काही जाणून घेत नाही. प्रणव आणि प्रणव आणि प्रणव, भगवंत आणि भगवंत आणि भगवंत. अशा प्रकारे तल्लीनता, तन्मयता ही त्या ठिकाणी प्राप्त होऊ शकते. आणि त्यामुळे काय होतं की ही अवस्था येऊन वैराग्य प्रक्रिया अत्यंत गतिशील होते आणि माणसाचा अहंकार विरघळला की वैराग्य त्याला क्षणात आवृत्त करतं. निस्सीम शक्तिशाली ईश्वराच्या चिंतनामध्ये आपलं क्षुल्लक अस्तित्व केव्हाच लय प्राप्त झालेलं असतं. सर्व काम सत्यकाम अशा ईश्वरापुढे आपल्या वासनामूलक कामना टिकतात असं म्हणणं म्हणजे अग्नीमध्ये कापूर आदग्ध राहिला असं म्हणण्यासारखं आहे. असो, आपल्या चित्ताला साध्या साधू संतांच्या परोक्ष आणि अपरोक्ष सन्निधीनं सुद्धा उपरती येते. खरंय की नाही? साधू संतांचा सहवास मिळाला किंवा साधू संतांचं चरित्र जरी वाचलं, तत्वज्ञान वाचताना सुद्धा आपल्यामध्ये केवढी उपरती येते. आणि ह्याला पतंजलींच्या सूत्रामध्ये चित्तोपशमासाठी चित्ताला वीतराग अशा चित्ताचं आलंबन घेण्याला त्यांनी सांगितलेलं आहे. हा प्रकार पुढे येणार आहे. चित्त परिक्रमामध्ये हा प्रकार येणार आहे. वीतराग विषयम वा चित्तम. त्या ठिकाणी असा त्यांनी प्रकार सांगितला की चित्ताला शांत करायचं असेल तर वीतराग असं त्याला आलंबन द्या. वीतराग साधू संतांची त्यांची सन्निधी घ्या किंवा त्यांच्या साहित्याद्वारा त्यांच्याशी संग करा, म्हणजे आपोआप मन वीतराग होईल आणि असा आपल्याला अनुभवही येतो. आणि मग या ठिकाणी काय होतं तर वैराग्याचा उत्कर्ष ज्या ईश्वरात आहे. या ठिकाणी प्रणवाचा जप करताना भगवंताची भावना असते. ज्या भगवंतामध्ये वैराग्याचा परमोत्कर्ष असतो. साधू संतांच्या तुलनेने विचार केला तर परमोत्कर्ष असतो. आणि तसं जर आलंबन घेतलं तर चित्ताला उपरतीची केवढी भरती येईल याचा थोडा विचार प्रत्येकाला मनाशी करता येईल. वैराग्याचा जो पूर आहे, महापूर आहे किंबहुना, वैराग्याच्या या महापुराला शरणागत भावनेनं प्रचंड असे वैराग्याचे लोटच्या लोट येऊन मिळतील. हा पूर, आणि त्यात पुन्हा लोंढेच्या लोंढे येतील वैराग्याचे. आणि असा प्रचंड वैराग्याचा आवेश असताना गुणवैतृष्ण्य सुद्धा सहज त्या ठिकाणी येईल. आणि गुणांबद्दल तृष्णा ही अजिबात तग धरणार नाही. एवढा महापूर आहे त्या ठिकाणी. मग त्या ठिकाणी सगळ्या प्रकारच्या वितृष्णा, अगदी सूक्ष्म तऱ्हेच्या वितृष्णा या सुद्धा वाहून जातील. हे सहज शक्य आहे. आणि मग गुणवैतृष्ण्य आलं की तुम्ही जर पाहिलं असेल त्या असंप्रज्ञात समाधी प्रकरणामध्ये आपण पाहिलं की ईश्वर ख्याती, गुणवैतृष्ण्य आलं की ईश्वर ख्याती आलीच, ईश्वराचा साक्षात्कार झालाच, असा तो प्रकार आहे त्या ठिकाणी आपण पाहिला. मग ईश्वर ख्याती, पुरुष ख्याती या त्या ठिकाणी प्राप्त होतात. आणि परवैराग्य सूत्र प्रसंगामध्ये आपण हा प्रकार पाहिला. तर अशा प्रकारे समाधीची उपपत्ती या ठिकाणी प्रणवाद्वारा सांगता येते. कारण प्रणवाद्वारा भगवत भावना म्हणजे वैराग्याचा ज्या ठिकाणी परमोत्कर्ष आहे त्याचं आलंबन. या ठिकाणी असं सांगितलं की संतांच्या सहवासानं किंवा संत साहित्याच्या सहवासानं आपल्यामध्ये एवढी उपरती येते. तर ज्या ठिकाणी वैराग्याचा परमोत्कर्ष आहे ती भावना आपल्या अंतःकरणामध्ये जर फुलली तर केवढं वैराग्य प्राप्त होईल, परवैराग्य प्राप्त होईल. आणि मग ईश्वर साक्षात्कार का होणार नाही, ईश्वर ख्याती प्राप्त होईल, पुरुष ख्याती प्राप्त होईल. असं या ठिकाणी त्या प्रश्नाला उत्तर या ठिकाणी देता येतं. आता हा जो चित्ताचा उपशम आहे, वैराग्याचा उदय आहे किंवा पुरुष ख्याती प्राप्ती आहे, हे सगळे त्या ठिकाणी प्राप्त होतात. हे वृद्धेशामध्ये, हृदयामध्ये होत असतात. हा त्यातला गोडवाद आहे. वृत्तींचा निरोध होतो तो हृदयात, प्रणवाचा जप चालतो तो हृदयात, योग प्रक्रियेमध्ये जे जे उपक्रम होतात ते हृदयात, योग प्रक्रियेमध्ये जे जे उपसंहार होतात ते हृदयात,
हे जे सगळे प्रकार घडतात ते सगळे हृदयातच घडतात. पुन्हा ज्या ईश्वराचा साक्षात्कार होतो तो ईश्वर कुठे? तोही हृदयातच. मग या ठिकाणी काय अवघड आहे? समजून घेण्याला काय अवघड आहे की चित्तवृत्तींचा लय हृदयामध्ये, प्रणवाचा जप हृदयामध्ये म्हटल्यानंतर प्रणवाद्वारा त्या सगळ्या वृत्ती विरघळतात आणि हृदयामध्ये असलेला ईश्वर त्या ठिकाणी व्यक्त होतो, प्राप्त होतो, असं गुणवाद त्या ठिकाणी सांगून जातो. अर्थात या संदर्भामध्ये म्हणजे हा जो जप सांगितलाय हा जप वाचिक नाहीये. सांगण्याचं तात्पर्य असं की हा वाचिक नाहीये, ह्याला मानसिक सुद्धा म्हणता येत नाही. हा हृदयामध्ये चालणारा एक जप आहे. प्रणवाचा जप, प्राणापान सहित चालणारा जप हा हृदयस्थानामधला आहे. कारण ध्यान हे हृदयात होत असतं, ध्येय हृदयामध्ये असतं आणि ध्याताही हृदयामध्ये असतो. चित्त हृदयात आहे, ज्याद्वारा आपण ध्यान साधतो. ध्यान प्रक्रिया हृदयामध्ये आहे, ध्येय ईश्वर हृदयामध्ये आहे. ओंकार जप जो आहे तो हृदयामध्ये चालतो. अशा प्रकारे सगळ्या गोष्टी हृदयात आणि हृदयातच होत असतात. या दृष्टीने हृदयाचं महत्व समजून घेणं हे महत्वाचं आहे. तर या ठिकाणी बघा भगवद्गीतेमध्ये म्हटलंय ईश्वर सर्वभूतानां हृद्देशे. 18व्या अध्यायामध्ये भगवंत 60व्या श्लोकामध्ये अर्जुनाला म्हणतात की अर्जुना हा ईश्वर सगळ्यांच्या हृदयामध्ये आहे. तसंच एष आत्मा अंतःहृदये असं बृहदारण्यक उपनिषदामध्ये म्हटलेलं आहे. तसंच हृदि ही एष आत्मा असं प्रश्नोपनिषदामध्ये म्हटलेलं आहे. हृदयामध्येच आत्मा आहे असं प्रश्नोपनिषद म्हणतं. ईश्वराविषयीची श्रद्धा, हा जो भाव आहे भगवत भाव आहे तो श्रद्धेचा प्रांत आहे. म्हणजे ईश्वराविषयीची श्रद्धा उत्कट होते, त्याचाही हृदयाशी अनन्य संबंध आहे. बघा बृहदारण्यक उपनिषदामध्ये असं म्हटलंय हृदये नहि श्रद्धा जानाति हृदये ह्येव श्रद्धा प्रतिष्ठिता भवती. हृदयामध्ये श्रद्धा आहे, हृदयामध्ये श्रद्धा प्रतिष्ठित होते असं म्हटलेलं आहे. आणि चित्ताचा उपरम, चित्तवृत्तींचा निरोध होण्यासाठी ज्या अंतस्थ ग्रंथी तुटाव्या लागतात, हृदय ग्रंथी तुटाव्या लागतात असं आपण म्हणतो. या चित्तवृत्तींचा लय होण्यासाठी, नाश होण्यासाठी, संसार ग्रंथी तुटण्यासाठी, वासना ग्रंथी तुटण्यासाठी या ग्रंथी आहेत कुठे? या ग्रंथी हृदयात आहेत असं आपलं अध्यात्म सांगतं, गुढवाद सांगतो. त्यामुळे वासना, कामना या सगळ्या ज्या छिन्न विच्छिन्न होतात आणि त्यांच्या ग्रंथी या ज्या तुटतात त्या सगळ्या हृदयातच. आणि त्या ग्रंथी एकदा हृदयात तुटल्या की सगळे संशय संपले, सगळी नेणीव संपली, सगळं अज्ञान संपलं असा उपनिषदाचा सिद्धांत आहे. आणि त्यामुळे एकात्मबुद्धी येते, केवळ आत्मबुद्धी येते असं गीतेमध्ये असा उपनिषदाचा सिद्धांत आहे. उपनिषदामध्ये म्हटलंय भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशयः. भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते. हृदयातल्या ग्रंथींचं भेदन होतं, त्या तटातट तुटतात आणि सगळे संशय, अज्ञान, नेणीव यांचा नाश होतो त्या ठिकाणी. आणि ज्या आत्मरत अवस्थेमध्ये आत्मतृप्ती येते, आत्मतृप्ती येऊन सगळे व्यापार हटतात, ती अवस्था ही असते असं गीतेमध्ये सांगितलेलं आहे. गीतेमध्ये असं म्हटलंय यस्तु आत्मरितिरेव स्यात् आत्मतृप्तश्च मानवः आत्मन्येव संतुष्टस्तस्य कार्यम न विद्यते असं गीतेमध्ये म्हटलेलं आहे. 3ऱ्या अध्यायात म्हटलेलं आहे की एकदा आत्मरती आली, माणूस जर आत्मरत झाला, आत्म्यामध्ये रती झाली तर तो आत्मतृप्त होतो आणि मग आत्म्यामध्ये संतुष्ट राहून त्याला काहीही करायचं शिल्लक राहत नाही. अशा प्रकारे आत्मरतीची अवस्था ही हृदयातच येते, कारण आत्मा हृदयात आहे. ज्या हृदयात रत होऊन निसंशय अवस्था येऊन सगळी कर्मे क्षीयमान होतात, निर्व्यापार अवस्थेला जातात आणि समाधी प्राप्त होते, असंप्रज्ञात समाधी प्राप्त होते.
ती सगळी हृदयातच. मुंडकोपनिषदामध्ये पुन्हा असं म्हणतंय, क्षीयंतेच्या अस्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे. त्या परमतत्वाला पाहिल्यानंतर सगळी कर्म क्षीण होतात, नाश पावतात. आत्मज्ञान हे ह्या हृदयातच होत असतं. ज्ञान, ज्ञेय, ज्ञानगम्य, आलं का लक्षात? ज्ञान, ज्ञेय आणि ज्ञानगम्य असं जे काय आहे ते सगळं हृदयातच आहे, असा गीतेचाही सिद्धांत आहे. 13व्या अध्यायात असं म्हटलंय, ज्ञानम ज्ञेयम ज्ञानगम्यम हृदि सर्वस्य विष्ठितम. असो, आता ही ईश्वराविषयीची अखंड स्मृती ती सुद्धा या हृदयातूनच फुलते. ईश्वराविषयी स्मृती देणारा ईश्वरच, ईश्वराविषयी स्मृती देणारा शेवटी ईश्वरच. अंतकाळीन काळी भगवत स्मृती व्हायला पाहिजे असा जो अध्यात्माचा सिद्धांत आहे, ही स्मृती देतो कोण? भगवंत ईश्वरच. हा ईश्वर कुठे? सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्ट मत्त स्मृतिर्ज्ञानम अपोहनम च. मी हृदयात निवासित आहे आणि माझ्यापासूनच स्मृती, ज्ञान, अपोहन वगैरे प्राप्त होतात, असा गीतेचा सिद्धांत आपण अनेक वार पाहिला. आता ज्या मनाचा निरोध व्हायचा ते मन सुद्धा हृदयात, हृदयातच ते मूळ घेऊन असतं. नवे हृदयच मन आहे असाही एक श्रुती माऊलीचा सिद्धांत आहे. ऐतरेय उपनिषदामध्ये म्हटलंय, यद एतद हृदयम मनश्च एतत्. मन आणि हृदय यांचा इतका निकटचा संबंध आहे, किंबहुना मनच हृदय आहे, हृदयच मन आहे, असं ऐतरेय उपनिषद सांगून जातं. पातंजल परिभाषेत सांगायचं म्हणजे, ज्या चित्तवृत्तींचा निरोध व्हायचा त्या चित्ताचं दर्शन, ज्ञान, जाणीव, संवेदना या सगळ्या हृदयातच. आणि म्हणूनच सूत्रकार पुढे 3ऱ्या अध्यायात म्हणतात, हृदये चित्त संवित. चित्ताची संवेदना हृदयामध्ये होते असं ते म्हणतात. त्यानंतर निरोधाची संपूर्ण प्रक्रिया ही हृदयातच होते, अगदी अखेरच्या टप्प्यापर्यंत हृदयातच होते. मैत्रायणी उपनिषदामधली या ठिकाणी स्मृती आठवते, तावन्मनो निरुद्धव्यम हृदि यावद् गतक्षयम. तावन्मनो निरुद्धव्यम हृदि यावद् गतक्षयम. मनाचा निरोध तोपर्यंत करत जावा जोपर्यंत त्याचा क्षय हा हृदयात होत नाही. अर्थात हृदयामध्ये त्याचा क्षयंत, त्याचा निरोध करत जावं, असं मैत्रायणी उपनिषदामध्ये सांगितलेलं आहे. असो, आता या ठिकाणी जो प्रणवजप सांगितलाय तो सुद्धा हृदयातच प्रतिष्ठित असतो. तो सुद्धा हृदयातच प्रतिष्ठित असतो. वैयाकरणी लोक परावाणी नाभिस्थानात मानतात. वैयाकरणी लोक परावाणी म्हणजे सूक्ष्मतम वाणी ही नाभी स्थानामध्ये मानतात. पण सगळ्या इंद्रियांचे व्यापार, त्यांचं मूल प्रवर्तन हृदयातून होतं, असा औपनिषदिक श्रौत वेदांत सिद्धांत आहे. बृहदारण्यक उपनिषदामध्ये 3ऱ्या अध्यायामध्ये 9व्या ब्राह्मणात असं म्हटलंय की, म्हणजे प्रणव जप ज्या सूक्ष्मतम वागेंद्रियानं होतो किंवा व्हायला पाहिजे त्याविषयी श्रुती असं म्हणते, कस्मिन्नो वाक् प्रतिष्ठेति इति हृदयम इति. ज्या वागेंद्रियाद्वारा तुम्ही प्रणव जप करणार, मग ते वागेंद्रिय स्थूल असो, सूक्ष्म असो, सूक्ष्मतर असो, सूक्ष्मतम असो, कशीही असो, ती वाणी कुठलीही असो, स्थूलपासून सूक्ष्मतम असो, पण ती प्रतिष्ठित कुठे असते? हृदयात असते, असा उपनिषदाचा रोखठोक सिद्धांत आहे. कस्मिन्नो वाक् प्रतिष्ठेति इति. वागेंद्रियाला प्रतिष्ठा कोणामुळे, कुठे आहे? हृदयम इति, हृदयामध्ये. मग हा जो प्रणव जप आहे किंवा प्रणवोपासना आहे ती प्राणासह असल्यानं किंवा असायला पाहिजे. आणि याविषयी छांदोग्य उपनिषदातलं आपण एक आख्यान मागे पाहिलं. त्यात ते आख्यान असं निर्णय देतं की ओम इति एतत् उद्गीतम उपासीत. ओम ह्या उद्गीताची उपासना करावी. आणि त्या ठिकाणी आरंभ केला आणि ते आपण उपाख्यान त्या ठिकाणी सगळं पाहिलं. आणि त्या ठिकाणी असं लक्षात आलं की मुख्य प्राणाद्वारा केलेली उपासना ही सिद्धप्रद गेली. अर्थात मुख्य प्राण हा हृदयात असतो. म्हणजे प्रणवाचा जप ज्या
प्राणाद्वारा होणार तो प्राण हृदयातच. प्रणवाचा जप ज्या वागेंद्रियाद्वारा होणार, जी वाग सूक्ष्म तम असली तरीही त्याची प्रतिष्ठा हृदयातच. प्रणवानं भाव्य असा जो ईश्वर आहे, प्रणववाच्य ईश्वर आहे, तो हृदयातच. ज्या चित्तामध्ये त्यामुळे वैराग्य येणार, भगवत भावनेमुळे वैराग्य येणार, ते हृदयातच. ज्या चित्ताच्या वृत्तींचा निरोध होणार, तोही हृदयातच. साक्षात्कार जो होणार, पुरुष साक्षात्कार, आत्मसाक्षात्कार, भगवत साक्षात्कार जो होणार, तो हृदयातच. म्हणजे सगळे योगोपयोगी उपक्रम आणि योगविरोधी जे आहेत त्यांचा उपसंहार हा सगळा हृदयातच आहे. त्यामुळे ध्यानासाठी हृदयाचं स्थान काय आहे हे काही या ठिकाणी सांगावं लागत नाही. आता प्रणवाद्वारा निरोध कसा होतो हा भाग एक थोडासा अजून खोलामध्ये जाऊन पाहायला पाहिजे, सूक्ष्मपणे पाहायला पाहिजे. असं आहे की पूर्वी वैराग्य सूत्रामध्ये असं पाहिलं की विषयख्याती गुणख्याती जाऊन पुरुषख्याती येते, आणि जेव्हा पुरुषख्याती असेल तेव्हा विषयख्याती नसणार. म्हणजे त्यांच्यामध्ये व्यतिरेक संबंध आहे. आलं का लक्षात? चित्तामध्ये विषय असतात त्यावेळेला आत्मा नसणार, आत्मा असेल त्यावेळेला विषय नसणार. हे सोपं समीकरण आहे. चित्तामध्ये विषय असले की आत्मा नसणार, आत्मा असेल तर विषय नसणार. व्यतिरेक संबंध आहे. त्यामुळे जेव्हा त्यांच्यामध्ये असा व्यतिरेक संबंध आहे तेव्हा ज्यावेळेला प्रणव हा फुलेल, प्रणव जप हा फुलेल, प्रणवाचा अर्थ जो भगवंत तो फुलेल, त्यावेळेला त्या ठिकाणी वृत्तींना विराम मिळणार हे उघड आहे. आणि त्यामुळे काय, एकतर पुरुषख्याती येईल किंवा ईश्वर ख्याती येईल. तसंच जेव्हा जेव्हा पुरुषख्याती असेल तेव्हा विषय प्रत्यय आणि गुणप्रत्यय नसणार. त्यामुळे चित्तवृत्ती निरोधाला एकतर विराम प्रत्यय हवा, म्हणजे असंप्रज्ञात समाधीचा प्रकार, किंवा पुरुषख्याती हवी म्हणजे परवैराग्य. तर एकूण काय, तर प्रणवाचा अर्थ फुलला की अंतःकरणामध्ये आत्मा फुलला, अंतःकरणामध्ये आत्मतत्व फुललं, आत्मतत्व फुललं की निश्चितच त्याच्याशी व्यतिरेक संबंध बाळगणारे विषय हे हटतात, आणि चित्तवृत्ती या विषयानुगामी ज्या आहेत त्या सगळ्या हटतात, आणि त्यामुळे निरोध संभवतो. आता या संदर्भामध्ये प्रणव काय करतो हे पहा. प्रणवामध्ये अर्थभावनासहित ध्यान जप करण्यानं पुरुषख्याती येते असं सूत्रकार सुद्धा पुढे सांगणार आहेत. ते पुढे 31व्या सूत्रात म्हणणार आहेत, तत प्रत्यक् चेतनादिगमः. ततः प्रणवजपाद्वारा, प्रणवजपामुळे प्रत्यक् चेतनादिगमः. प्रत्यक् चेतना म्हणजे प्रत्येक आत्मा जो आहे, सगळ्यांच्या अंतरंगामध्ये जो आत्मा आहे त्याचा अधिगम होणार, त्याचा साक्षात्कार होणार. म्हणजे प्रणवानं पुरुषख्याती येते म्हटल्यावर असंप्रज्ञात समाधी आलीच. कारण त्या ठिकाणी तदा द्रष्टू स्वरूपे अवस्थानम असा प्रकार आला म्हटल्यानंतर असंप्रज्ञात समाधी आली. म्हणजे असंप्रज्ञात समाधी या ठिकाणी सिद्ध होतेच. तर हे जे हृदयस्थ जी प्राणाची गती असते त्याची पहिल्यांदी साधकाला जाणीव घ्यावी लागते, आणि मग ध्यानज उपक्रम काळी त्याची गती ही सौम्य मंद अशी झाल्यानंतर त्याच्यासह प्रणवजप हा आंतरिक करायचा असतो, आणि त्या प्राणाच्या परिवलनात्मक गतीमध्ये प्रणव चालू ठेवावा लागतो. आणि त्या प्राणाची गती मंद 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 ही होत जाते. जसा चित्ताचा उपरम होईल तसं तसं ती गती मंद होत जाईल. ती इतकी की केवळ स्पंदनात्मक राहील, आणि हेच अनाहत स्थानामध्ये त्यावेळेला स्पंदन असेल. आता असं आहे की अनाहत स्थानामध्ये प्रणवाचा तंबुरा सतत निनादत आहे असा गूढवादाचा सिद्धांत आहे. आपल्या हृदयात अनाहत नाद आहे. हा अनाहत नाद म्हणजे प्रणव आहे, ओंकार आहे. ओंकाराचा निनाद हा सतत हृदयामध्ये चालू आहे. तुम्ही झोपेत असा, जागे असा, कामात असा,
कुठल्याही मनात चित्ताच्या अवस्थेमध्ये असा, चित्ताच्या भूमीमध्ये असा हा प्रणव सतत त्याचा घोष चालू आहे, निनाद सतत चालू आहे. तर ज्या वेळेला आपला मानसिक किंवा प्राणिक ओम हा जो आहे की जो आपण प्रणवजप म्हणतो, अंतर्वागेंद्रियाद्वारा म्हणतो किंवा प्राणाद्वारा म्हणतो, हा प्रणव ज्या वेळेला, हा ओंकार ज्या वेळेला अंतर्नादाशी हुबेहूब असा संतुलित होईल, संलग्न होईल, त्यावेळेला हा ओंकार त्या ओंकारामध्ये विलीन होतो. म्हणजे हा जो सतत अंतर्यामी जप चालू आहे तो काही तुम्ही करत नाही, तो काही तुम्ही थांबवत नाही, तो सतत चालू राहतो. पण ज्या वेळेला हा मानसिक चैतिक किंवा प्राणात्मक जप आहे, हा जप ज्या वेळेला त्या प्रणवाशी हुबेहूब त्याचे सूर जमतात, त्याच्या श्रुती या ज्याला कंपॅटेबल म्हणतात, कंपॅटेबिलिटी येते, त्यावेळेला सुसंगत होतात, त्यावेळेला त्या आंतरिक तंबुऱ्याच्या निनादण्यानं हा तंबुरा आपोआप निनादत असतो. ह्यालाही छेडावं लागत नाही, हा तसाच त्याच्यामध्ये विलय पावून जातो. आणि अशा प्रकारे हे ज्याला नादानुसंधान म्हणतात ते साधून प्रणवजप न थांबता तो चालू राहतो, न म्हणता म्हटला जातो. कारण का तर अनाहत असा जो प्रणव चालू आहे आतमध्ये त्याच्याशी तो एकरूप झालेला असतो, त्याच्या निनादण्यानं हा निनादत असतो. तुम्हाला म्हणण्याचं कारण त्या ठिकाणी राहत नाही, तुम्ही म्हणत नसताना तो म्हटला जात असतो. असं एकूण तो गूढवादाचा प्रकार आहे. त्यामुळे त्यावेळेला असंप्रज्ञात समाधी आल्यानं प्रणवजप, प्रणवाचं आलंबन हे काही सुटत नसतं आणि प्रणव हा सतत त्यावेळेलाही चालू असतो. त्यामुळे निरोध आणि प्रणवजप किंबहुना नादानुसंधान, प्रणवनादानुसंधान हाच निरोध असतो, असा योगाचा सिद्धांत पक्ष आहे. तर हे नादानुसंधान जे आहे त्याला अनन्य महत्व आहे, योगशास्त्रामध्ये अनन्य महत्व आहे. तर या संदर्भामध्ये उत्तर गीतेमध्ये एक लक्षणीय वचन आलेलं आहे. उत्तर गीतेमध्ये असं म्हटलंय, अनाहतस शब्दस्य तस्य शब्दस्य यो ध्वनिः ध्वनि अंतर्गत ज्योति ज्योति अंतर्गत मनः तन्मनो विलयं याति तद्विष्णु परमं पदम् ओंकार ध्वनि नादेन वायोः संवर्णान्तिकं निरालंबं समुद्दिश्य यत्र नादोलयं गतः. असं त्या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे. असं लक्षणीय वचन उत्तर गीतेमध्ये आलेलं आहे आणि त्यामध्ये हा सगळा प्रक्रियेचा भाग त्यात सांगितला गेलेला आहे. आता या ठिकाणी एक शंका येऊ शकते की या असंप्रज्ञात समाधीमध्ये जी प्रणवाद्वारा प्राप्त केली जाते तेव्हा प्रणव ही वृत्ती कायम राहते किंवा नाही, आणि राहते म्हटल्यास तो विराम प्रत्यय कसा आणि वृत्ती निरोध कसा. आणि प्रणव वृत्तीचा निरोध होतो म्हणजे निरुद्ध वृत्तीचा आविर्भाव हवाच, म्हणजे व्युत्थान आलं. निरोध वृत्ती संपली म्हणजे व्युत्थान आलं. अप्राकृत वृत्ती संपली म्हणजे प्राकृत वृत्ती आलीच. प्रणव संपला म्हणजे विषय आलेच. मग की या समाधीमध्ये प्रणव थांबला असं म्हणता येत नाही. प्रणव चालला म्हटला तर निरोध कुठे असा प्रश्न या ठिकाणी तर्कसुसंगत निघतो. पण या ठिकाणी बिथरण्यासारखं काही नाही. आत्ताच्या प्रक्रियेमध्ये थोडंसं मी पुन्हा त्याच्यावर अनुसंधान ठेवलं तर तुम्हाला लक्षात येईल की या ठिकाणी बिथरण्यासारखं काही नाहीये. प्रथमतः प्रणव ही वृत्ती नाहीये. त्या मागे जी अर्थभावना आहे ती अर्थभावना वृत्ती आहे. तुम्ही जो प्रणवाचा जप कराल तो प्रणव, तो ओंकार ही वृत्ती नाहीये, पण त्यामागची जी भावना असेल ती वृत्ती आहे. आणि त्या अर्थात्मक भावनेला ज्या वेळेला प्राकट्य येईल, वृत्तीला प्राकट्य येण्याचं कारण जर प्राप्त झालं तर काय होईल, कारणाच्या कार्यसिद्धीपर्यंतच त्याची सत्ता, तिथे जे करण आहे, अर्थभावना ही जी आहे, अर्थभावनेद्वारा
ती जी वृत्ती चालू असते त्या वृत्तीद्वारा जर भगवंत अंतःकरणात प्रकट झाला तर असं आहे, शिल्पकाराचं शिल्प पूर्ण झालं की छन्नी हातोडी बाजूला जाऊन पडते. तुम्ही जो प्रणवाचा जप कराल तो प्रणव, तो ओंकार ही वृत्ती नाहीये, पण त्या मागची जी भावना असेल ती वृत्ती आहे. आणि त्या अर्थात्मक भावनेला ज्यावेळेला प्राकट्य येईल, वृत्तीला प्राकट्य येण्याचं कारण जर प्राप्त झालं तर काय होईल, कारणाच्या कार्यसिद्धीपर्यंतच त्याची सत्ता, तिथे जे करण आहे, अर्थभावना ही जी आहे, अर्थभावनेद्वारा ती जी वृत्ती चालू असते त्या वृत्तीद्वारा जर भगवंत अंतःकरणात प्रकट झाला तर असं आहे, शिल्पकाराचं शिल्प पूर्ण झालं की छन्नी हातोडी बाजूला जाऊन पडते, त्याचं काही प्रयोजन राहत नाही. तसं ही जी अर्थभावना आपण ठेवून प्रणव करत असतो, ती अर्थभावना म्हणजे भगवंताला अंतःकरणामध्ये साकार करण्यासाठी आपण हातामध्ये छन्नी हातोडी सादृश काहीतरी प्रकार वापरत असतो. आणि असं आहे, ज्यावेळेला भगवंत साकार होतो, कार्यसिद्धी झाली, तर करणाचं काहीच प्रयोजन नाही, करण गळून पडतं. तसा हा प्रकार या ठिकाणी होत असतो. अर्थात प्रणवाची अर्थभावना ही वृत्तीला प्रकट करण्याचं करण आहे, आणि कर्णाची कार्यसिद्धी, कर्णाची उपस्थिती ही किंवा त्याचा कार्यभाग हा कार्यसिद्धीपर्यंतच असतो किंवा त्याचं तोपर्यंत प्रयोजन असतं. आणि प्रणवाच्या साह्यानं ईश्वर भावना उठली, भगवत भावना उठली, भगवंत साकार झाला, तर अर्थभावना काही राहत नाही, कारण अर्थभावनेला त्या ठिकाणी त्याचं शिल्पच बनलेलं असतं. अंतःकरणामध्ये भगवंताचं शिल्प बनतं. त्यामुळे त्यावेळेला हा जो प्रणवजप असतो त्याचा स्वयंचलित अशा हृदयातल्या प्रणवाशी त्याची संलग्नता त्या ठिकाणी येते, अनुसंधान हे प्राप्त होतं. ते साधेपर्यंत, अनुसंधान साधेपर्यंत जप असतो. आणि जसं जसं प्रणवभाव हा प्राकट्याला प्राप्त होतो तसतसं प्रणवजपाचं परिणामांतर प्रणवार्थ साक्षात्कारामध्ये होत असतं. आणि ज्यामुळे असं आहे की ज्यामुळे जोवर आत्मसाक्षात्कार नाही तोवर अर्थभावनात्मक वृत्ती असते. आणि आत्मस्थावस्थेमध्ये प्रणवाचं अनुसंधान प्रणवार्थाला प्राकट्य आल्यावर नान्यत शृणोती, नान्यत पश्यती, नान्यत विजानाती अशी अवस्था देऊन जातं. आणि त्यावेळेस न तस्य कार्यम विद्यते असाही प्रकार घडतो. मग आपल्यावर प्रणव जपात्मक आपल्यामध्ये ते काही कार्य त्या ठिकाणी राहतच नाही. आणि तरीही जप चालतो हा व्यर्थ अट्टहास आहे, असं मानणं हा व्यर्थ अट्टहास आहे. तर हृदयामध्ये प्रणवार्थ प्राकट्य, चित्तोपशम, सर्ववृत्ती निरोध, ईश्वर साक्षात्कार, पुरुषख्याती, परवैराग्य, असंप्रज्ञात समाधी या सगळ्या एकाच अर्थाचे द्योतक आहेत. असा प्रणवजपच या ठिकाणी प्रस्तुत आहे. हा जो प्रणवजप सांगितलाय तो अशाच प्रकारचा आहे, हाच आहे. नुसताच यांत्रिक प्रणवजप या ठिकाणी सांगितलेला नाहीये. प्राणापानाच्या यज्ञात होणारा हा प्रणव आहे. प्राणापान हा जो यज्ञ आहे त्याच्या यज्ञामध्ये हा प्रणव आहे. या यज्ञाचं फळ आत्मसाक्षात्कार आहे. त्यामुळे हाच परमोच्च यज्ञ आहे. आलं का लक्षात? आणि त्यामुळे अन्य सगळे यज्ञामध्ये लौकिक पारलौकिक उत्कर्ष साधतो, पण या जपयज्ञामध्ये निश्लेष सिद्धी आहे. आणि या जपयज्ञाचं तात्पर्य सांगताना भगवान श्रीकृष्ण म्हणतात, यज्ञानाम जपयज्ञोस्मी. या पार्श्वभूमीवर आपल्याला भगवंताच्या या वचनाचा अर्थ कळतो. तो जो जप आहे, ज्या जपाला भगवंत म्हणतात यज्ञामधला जपयज्ञ मी आहे, तो जपयज्ञ हा
हा जो या ठिकाणी योगसूत्रामध्ये सांगितला आहे हा जप आणि हा जपयज्ञ म्हणजे भगवंत आहे ज्याला म्हणतात, त्याच्या मागे हे एवढं तात्पर्य दडलेलं आहे. हा त्याच्या मागे अर्थ आहे हे या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं. अन्यथा तो जो गीतेतला श्लोक आहे, यज्ञानां जपयज्ञ अस्मी, त्यावेळेला आपण त्याचा सहज मोघम अर्थ करतो की सगळ्या यज्ञांमध्ये जपयज्ञ मी आहे. म्हणजे आपल्याला वाटतं की आपला जप हाच यज्ञ आणि तो जप म्हणजे भगवंत. तर असा मालाचालन रूपी आणि वैखरी वाणीने केलेला किंवा मानसिक याच्यातनं केलेला का चित्ताच्या एकाग्रतेनं केलेला प्रामाणिकपणे केलेला जप हा या ठिकाणी जपयज्ञ म्हणून सांगितलेला नाहीये. हा प्राणापान रूपी यज्ञामध्ये होणारा जो प्रणव जप आहे योग साधनेतला, त्याला उपलक्षून भगवंत असं म्हणतात की हा यज्ञ, हा जपयज्ञ जो आहे तो सगळ्या यज्ञांमधला परमश्रेष्ठ आहे आणि म्हणून तो मी आहे. तर अशा प्रकारे जपयज्ञांमधला जो श्रेष्ठतम यज्ञ आहे तो यज्ञ या सूत्राद्वारा सूत्रकार सांगून जातात. योगिक प्रणवजप सांगून जातात. योग साधनेमध्ये प्राप्त होणारा जो प्रणवजप आहे त्याची परिणती कुठपर्यंत होऊ शकते तो प्रकार या ठिकाणी सांगितला आहे. आणि अशा प्रकारे प्रणवाचा अर्थ, अर्थामुळे प्राप्त होणारी भावना, भावनेमुळे प्राप्त होणारी अंतःकरणातली उत्कटता आणि त्या उत्कटतेमुळे चित्तामध्ये यज्ञ होऊ शकतो, प्रणवाचा यज्ञ होऊ शकतो असं या ठिकाणी सांगितलं गेलेलं आहे. आणि अशा प्रकारे हे प्रणवाचं प्रकरण या ठिकाणी त्याचा जप सांगून, तो जप कशा प्रकारचा असं सांगून त्याचा उपसंहार होत आहे आणि होत नाही सुद्धा. कारण असं आहे की या ठिकाणी जपाचं सूत्र जरी संपलं तरी पुन्हा सूत्रकार याला जोडून पुन्हा म्हणतात ततः, त्याद्वारा. म्हणजे या जपाबद्दल त्यांना अजूनही काही सांगायचं आहे आणि ते पुढे सांगणार आहेत. मग तो या ठिकाणी असं कुतूहल निर्माण होईल की काय सांगतायत आता ह्याच्या पुढे अजून काय, आत्मसाक्षात्कार होऊन गेल्यावर ह्या पुढे काही आहे. तर त्या खरं आहे. पण असं आहे की आपण सगळे प्रणव साधना करत असलो तरी आपल्या सगळ्यांना ही परमोच्च अवस्था काही प्राप्त होऊ शकत नाही. आणि ती प्राप्त झाली नाही तरी दुसरं काय प्राप्त होतं हे सांगणं महत्वाचं आहे. तुम्हा जनसामान्यांच्या दृष्टीनं, साधक सामान्यांच्या दृष्टीनं जर त्यांनी प्रणव जप केला, प्रणव साधना केली, प्रणवार्थ मीमांसा केली, प्रणवार्थ जिज्ञासा केली, त्याचा जप केला, पण त्याला असंप्रज्ञात समाधीचा पत्ता नाही, शक्य आहे. कारण त्या ठिकाणी त्याला लागणारं त्याची सक्षमता नाही आहे, त्याच्यामध्ये क्षमता नाही आहे, तो सक्षम नाही आहे. समाधीला क्षमता नसताना मग केलेला प्रणवजप वाया जाईल की काय, अशी एक शंका या ठिकाणी उभी करता येते. की प्रणवाचा जप केला, प्राणापानासहित केल्या, अर्थभावनेसहित केला, त्यासाठी प्रणव जिज्ञासा केली, प्रणव मीमांसा केली, भगवतत्व मीमांसा केली, सगळ्या प्रकारे प्रयत्न केला आणि त्यातून प्रणवजप केला, पण समाधी लागली नाही म्हणजे काहीच झालं नाही का? तर तसं नाहीये. तर प्रणवाद्वारा ईश्वर साक्षात्कार झाला नाही तरी दुसरं काही होऊ शकतं का? आणि कुठलाच साक्षात्कार झाला नाही तरी काय होतं हे पुढल्या सूत्रात सांगितलंय. त्यामुळे तुमच्या आमच्यासारख्या जनसामान्यांना आणि साधकांना या ठिकाणी दिलासा देणारी गोष्ट आहे की प्रणवाद्वारा ईश्वर साक्षात्कार नाही आणि आत्मसाक्षात्कार नाही, अत्र नास्ती तत्र नास्ती असा प्रकार नाहीये. हाती काही धुपाट नाही येत नाही, हाती काय लागतं हे सूत्रकार पुढल्या सूत्रामध्ये सांगणार आहेत. आणि त्यामुळे ती फलश्रुती तुमच्या आमच्या दृष्टीने फार आणि फार महत्वाची आहे. कारण आपल्याला प्रणवजपाद्वारा ईश्वर साक्षात्कार होण्याची शक्यता किती आहे हे सांगायचं कारण नाही, आत्मसाक्षात्कार होण्याची शक्यता किती आहे हेही सांगायचं कारण नाही, काय प्राप्त होतं हे सांगणं आवश्यक आहे. आणि म्हणूनच त्यासाठी पुढलं सूत्र हे प्राप्त होत आहे. त्यामुळे हे जर ही परमावस्था प्राप्त झाली नाही, परमप्राप्ती झाली नाही तरी काय प्राप्त होतं हे सांगण्यासाठी सूत्रकार म्हणतात ततः प्रत्यक्चेतनादिगम अपि अंतराया भावश्च. तर तो प्रकार आपण पुढल्या प्रसंगामध्ये पाहूया. कृष्णार्पणमस्तु.